सो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आज तिसरा सेमिनार आहे, वेब सेमिनार या सीरीज मधला. आणि जसं की तुम्ही मागच्या दोनला जे होते त्यांच्यासाठी किंवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी की आता ही तिरंग सो बेसिकली जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आणि जे पूर्वी पण 2 सेमिनार ज्यांनी अटेंड केले, तर बेसिकली आता न्यास ट्रस्ट या संस्थेने दरवर्षी एक कॅम्प आम्ही मे मध्ये नेतो, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी. एक अरण्य वाचन शिबिर ही कन्सेप्ट होती. पण जसं सगळ्यांना माहिती आहे की अनफॉर्च्युनेटली यावर्षी या कोरोना आणि या सगळ्यामुळे आपल्याला कॅम्पला तर जाता नाही आलं. पण म्हणून एक एक वेगळी कन्सेप्ट घेऊन आम्ही आता आज सगळे समोर आलो की आम्ही ठरवलं की जरी आपल्याला कॅम्पमध्ये जाता येत नसेल तरी आपण जे आपलं नॉलेज आहे किंवा जे काही हे वाईल्ड लाईफच्या संबंधित आम्ही दरवर्षी करतो हे आपण लोकांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचू आमची इच्छा होती. सो बेसिकली म्हणून ही वाईल्ड लाईफ वेबिनारची कन्सेप्ट आम्ही घेऊन तुमच्यासाठी आलोय. पहिले 2 वेबिनार्स आपले होते, एक बटरफ्लाईजवर होतं दिवाकर सरांचं, त्यानंतर मग विश्लेष दादाचं होतं बर्ड्सवर. तो आज आता आपण आलोय आपल्या तिसऱ्या सेमिनारकडे, जे आहे द मॅक्रो वर्ल्ड ऑफ फ्रॉग्स. तो तुम्हाला सगळ्यांना फ्रॉग्स हे माहितीच असेल, तर त्याच्याबद्दल फक्त एक डिटेल की बाबा नक्की फ्रॉग्स काय आहे यासाठी म्हणून आम्ही हे तिसरं सेमिनार अरेंज केलंय. माझं नाव आहे अनुराग नशिरा वाटकर. मी BSc ग्रॅज्युएट आहे आणि माझ्यासोबत आहे कुलकर्णी. तो माझा मित्र आहे आणि ह्या फील्ड मधला एक एक्सपर्ट आहे. तो स्वतः BSc लास्ट इयरला आहे. सो बेसिकली एवढी वर्ष जे काही बघितलं, जे एक्सपिरियन्स आमचे आहेत त्या सगळ्याचं एकत्र करून आम्ही हा तुमच्यासाठी एक वेबिनार अरेंज करतो. ओके, सुरू. सो बेसिकली फ्रॉग्स, तुम्ही बेडूक हे माईक तोंडाजवळ घे. सॉरी टू इंटरप्ट अनुराग, माईक तोंडाजवळ घे प्लीज. ओके ओके. सो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी बेडूक किंवा फ्रॉग्स हे बघितलेच असतील. लहानपणापासून आपण बघतो बिल्डिंग मध्ये किंवा कुठे गेल्यावर जंगलात किंवा गवतात. पण हे फ्रॉग काय आहेत, हे कुठून आले, ते काय करतात, यांच्याबद्दल आपल्याला अजून थोडं डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. तो आपण आता सुरू करू. तो ॲम्फिबियन, आपण आतापर्यंत असं ऐकलं असेल की फ्रॉग ॲम्फिबियन्स असतात किंवा ॲम्फिबियन्स असे असतात की जे पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. सो बेसिकली त्या बाबतीत काही बेसिक नॉलेज आपण आता घेऊया सुरुवात करताना. ॲम्फिबियन्स आर बेसिकली एक्टोथर्मिक, की आता ज्या अशा प्राण्यांना की आता माणसाचं तुम्ही बघितलं असेल की बाहेरचं जे टेम्परेचर असतं त्याप्रमाणे आपण आपलं बॉडीचं टेम्परेचर व्यवस्थित बदलतो. आपल्याला घाम येतो जर गरमी असेल तर, थंडी असेल तर आपण कुडकुडतो. तर बेसिकली आपल्याकडे वी हॅव द एबिलिटी की आपण आपलं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करू शकतो. पण फ्रॉग किंवा ॲम्फिबियन्स सारखे काही प्राणी ज्यांना स्वतःचं टेम्परेचर स्वतः मेंटेन नाही करता येत, ते बाहेरच्या टेम्परेचर डिपेंड असतात. सो बेसिकली दे आर नोन ॲज एक्टोथर्मिक. आणि टेट्रापोड्स म्हणजे त्यांना चार पाय आहेत, त्याच्यामध्ये माणूस येतो, पक्षी येतात, सगळे येतात. सो बेसिकली दे आर एक्टोथर्मिक टेट्रापोड्स कॅन सर्व्हाइव्ह इन ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. आपण ते लहानपणापासून ऐकत आलो की फ्रॉग हे किंवा बेडूक हे हॅलो अनुराग, तुझा तू म्यूट झालायस. काढलं मी, थांबलंय आणि स्क्रीन शेअरिंग. Excuse me. हां Excuse me. हां बोल. Can you please speak in Hindi or English? वी विल ट्राय. Okay. ओके, सगळ्यांना दिसतंय ना आता आणि ऐकू येतंय? श्रीरंग? येस, येतोय अनुराग. हो. हां हां ओके. सो बेसिकली आपण जसं म्हणत होतो की आपण वी हॅव हर्ड की फ्रॉग्स हे पाण्यात सुद्धा राहतात आणि हे जमिनीवर सुद्धा राहतात. तसं नाही आहे. बेसिकली इट इज की ते पाण्यात आणि जमिनीत दोन्हीकडे सर्व्हाइव्ह करू शकतात. दे कॅन सर्व्हाइव्ह इन ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट इफ दे नीड टू. ओके. अँड बेसिकली ॲम्फिबियन्स मध्ये 3 ऑर्डर्स येतात. आता आपल्याला असं माहिती आहे की फ्रॉग्स ॲम्फिबियन्सचा आपण फ्रॉग्स एकच धरून, पण ॲम्फिबियन्स मध्ये
टोटल 3 ऑर्डर्स येतात. त्यातलं एक आहे अॅन्युरा, दुसरा आहे युरोडेला आणि तिसरा आहे बेसिकली ह्या तिन्ही ऑर्डर्स मध्ये पण टोटल अँफिबियन्सच्या 90% हे प्रॉक्स कव्हर करतात. तो एक खूप काय म्हणता येईल की एक मोठी प्रॉक्स हे अँफिबियन्स मधली एक मोठी जमात आहे असं आपण म्हणू शकतो. तो हे काही प्रॉक्स आहेत आपण बघू शकतो आपल्याकडे दिसतात. त्यातला एक आहे वरचा तुम्ही बघता एक बलून फ्रॉग आहे युपर्डम मॉर्मोरेटा. ह्याबद्दल तुम्हाला मी नंतर एक खास गोष्ट सांगेन. खाली इथे क्रिकेट फ्रॉग आहेत आणि हे बुश फ्रॉग आहेत. तर बेसिकली दीज आर द फ्रॉग्स जे आपल्या इथे वेस्टर्न घाट्स मध्ये वगैरे हे दिसतात. तो हेरार्की आता आपण ऐकलं असेल की बेसिकली अँफिबियन्स मधून रेप्टाईल्स आले. हे इव्हॉल्युशन आपण कायम ऐकलं असेल की अँफिबियन्स पूर्वी मासे होते पाण्यामध्ये, त्यानंतर अँफिबियन्स आले ते पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. अँड बेसिकली आफ्टर देम रेप्टाईल्स आले आणि हळूहळू इव्हॉल्युशन माणसापर्यंत येतो. तो आता तसं आपण बघायला गेलो तर लोकांना प्रश्न पडतो, कारण आपण नीट शिकलेलो नाही. तो लोकांना असा प्रश्न पडतो की बेडकापासून साप कसा झाला. तर ते तसं नाही आहे. ऍक्च्युली हे तुम्ही बघू शकता की ही जी हेरार्की आहे तर यामध्ये अँफिबियन्स मध्ये अॅन्युरन्स येतात, अॅन्युरन्स मध्ये येतात फ्रॉग्स आणि टोड्स, युरोडेला मध्ये येतात सॅलेमेंडर, ते पालीसारखे दिसतात बेसिकली, बट पाल नाही आहेत, ते तसे दिसतात. आणि तिसरा ऑर्डर आहे ॲपोडा, म्हणजे आहे सिसिलियन, ते अळ्यांसारखे दिसतात किंवा अर्थफॉर्म्स जसे असतात त्या प्रकारचे हे सिसिलियन्स असतात. सो आपण ते बघतो, आपण ते म्हणतो की अँफिबियन्स मधनं रेप्टाईल्स इव्हॉल्व्ह झाले. तर ते असं नाहीये की डायरेक्ट फ्रॉग मधनं साप झाला. ते असं आहे की एकाच वेळी जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रांचेसवर इव्हॉल्युशन चालू होतं. तर त्याच्यामध्ये असं होतं की सॅलेमेंडर्स आणि सिसिलियन्स ही जी दोन ह्याच्यातले आहेत भाग आहेत ने, तर सॅलेमेंडर्स आणि सिसिलियन्स मधून गेक्कोज म्हणजे काय की पाली किंवा करडे आणि साप हे इव्हॉल्व्ह झाले आणि फ्रॉग हे इव्हॉल्युशनरी ह्याच्यामध्ये थांबले. त्यांची इव्हॉल्युशन अजून चालू आहे. सो बेसिकली अॅन्युरन्स. अॅन्युरन्स म्हणजे काय आपण बघितलं की त्याच्यामध्ये येतात फ्रॉग्स आणि टोड्स. सो बेसिकली द अॅन्युरन्स कंप्राइजेस ऑफ फ्रॉग्स अँड टोड्स. दीज आर टेललेस अँफिबियन्स. यांना टेल नसते. तुम्ही बघितलं असेल की फ्रॉगला टेल नसते. एक जे बाकीचे अँफिबियन्स आहेत सॅलेमेंडर आणि सिसिलियन त्यांना टेल्स असतात, कारण ते टेल असलेले अँफिबियन्स असतात. अँड दीज आर वन ऑफ द मोस्ट डायव्हर्स वर्टिब्रेट्स फाउंड इन द वर्ल्ड. तर ह्यांचं जर तुम्ही बघायला गेलात तर फ्रॉग्सचं बायोडायव्हर्सिटी ही इतकी वास्ट आहे की जगामध्ये प्रचंड प्रमाणात किंवा वेगवेगळ्या स्पीशीज फ्रॉग्सच्या सापडतात, इन्क्लुडिंग भारतात प्रचंड प्रमाणात त्या सापडतात. आणि हा तुम्ही बघू शकता तर हा एक बायकलर्ड फ्रॉग आहे जो बेसिकली आम्ही वेस्टर्न घाट्समध्ये एकदा फोटो काढलेला आहे त्याचा. तो फ्रॉग्स अँड टोड्स. आता आपल्याला हे माहिती आहे की अॅन्युरन्स मध्ये फ्रॉग्स पण येतात आणि टोड्स पण येतात, पण आपण दोन्हीला बेडूक म्हणून सोडून देतो किंवा आपल्याकडे जे दिसतं आपण त्याला सरळ बेडूक म्हणून सोडून देतो. हे तसं आहे का? तो आपण बघायला गेलो तर आपल्या जे बिल्डिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल बरेचदा एक छोटा बेडूक दिसतो एवढा किंवा एवढा आणि तो छोटी छोट्या उड्या मारत जातो. तर हे जे असतात यांना आपण टोड्स म्हणतो. मेजॉरिटी जे ड्राय हॅबिटॅट मध्ये दिसतात त्यांना आपण टोड्स म्हणतो. तर काय आहे यांच्यामध्ये फरक एक्झॅक्टली की फ्रॉग्स आणि टोड्स मध्ये काय फरक आहे? तो बेसिकली फ्रॉग्स हॅव लॉंग लेग, म्हणजे फ्रॉग्सचे लेग हे लॉंग असतात. का तर आपण बघतो की फ्रॉग्स उड्या मारतात, बेडूक जे असतात ते उड्या मारतात आणि त्याच्यासाठी त्यांना लॉंग लेग असणं गरजेचं आहे. किंवा जर छोटे किंवा स्टाउट लेग असतील तर त्यांना उड्या मारण्यासाठी जर जर्क हवा असतो तो मिळणं शक्य नाही. आणि ते जे टोड्स असतात त्यांचे छोटे लेग असतात, छोटे पाय असतात. तर तुम्ही बघितलं असेल तर कधीही टोड्स हे छोट्या उड्या मारतात किंवा चालणं प्रेफर करतात. फ्रॉग्स यांची स्किन जर तुम्ही बघितली असेल तर फ्रॉग्स हे पाण्याच्या आसपास असतात, त्यांना मॉइस्ट एन्व्हायरमेंट लागतं सगळं आणि त्यामुळे त्यांची स्किन जी असते ती स्मूथ असते आणि मॉइस्ट असते. पण ते टोड्स जे असतात बेसिकली त्यांची स्किन ड्राय आणि व्रिंकल्ड असते, रफ असते, कारण त्यांनी स्वतःला अडॅप्ट असं केलेलं आहे की ज्यामुळे त्यांच्या स्किन मधनं त्यांचं पाणी इव्हॅपोरेट होणार नाही. तो त्यांची स्किन त्यांनी व्रिंकल्ड किंवा रफ बनवली ज्यामुळे ते ड्राय हॅबिटॅट मध्ये सुद्धा राहू शकतात. ओके. अजून काय तर फ्रॉग्स प्रेफर मॉइस्ट अँड वेट हॅबिटॅट, कारण त्यांना त्या प्रमाणातच जगायचं असतं, त्यांचं खाद्य तिथे असतं, त्यांची बॉडी तशी बनलेली आहे. त्यामुळे फ्रॉग्स तुम्ही बघितलं असेल तर हे कायम मॉइस्ट किंवा वेट हॅबिटॅट मध्ये असतात, पाण्यामध्ये किंवा तलावाच्या इथे डेन्स फॉरेस्टमध्ये अशा ठिकाणी सापडतात. हे टोड्स जे आहेत ते तुम्हाला कुठेही सापडू शकतात. जसं मी म्हटलं की आपल्याला बिल्डिंग मध्ये वगैरे दिसतात किंवा आपल्याला गार्डन मध्ये दिसतात, गवतात दिसतात, वाळलेल्या ह्याच्यात दिसतात. तर कुठेही टोड्स आपल्याला सापडू शकतात.
त्यानंतर एक कानाभोवती म्हणजे ज्याला आपण इयर ड्रम म्हणतो, तर या इयर ड्रमच्या इथे बेसिकली एक पडदा असतो, त्याला त्यांनी टिम्पॅनम आपण म्हणतो फ्रॉग्स मध्ये. तो फ्रॉग्स मध्ये जे टिम्पॅनम असतं ना ते दिसत नाही, ते लपलं गेलेलं असतं स्क्रीनच्या ह्याच्यात, पण ते टोड्स मध्ये ते टिम्पॅनम आपल्याला इझिली दिसतं ठळकपणे. तर हे काही मुद्दे आहेत, बेसिक पॉइंटर्स आहेत की ज्यावरून आपण ओळखू शकतो की हा फ्रॉग्स आहेत का टोड. ओके, तर आपण पुढे जाऊया. आता हे आपण बघतो इथे की आपण आतापर्यंत फक्त ह्याच्यात बघितलं, एक थेरॉटिकल बघितलं. तर आता आपण समजून घेऊया की नक्की ह्याच्यामध्ये काय ऐकू येते ना. आवाज येतोय ना माझा, कारण इथे मेसेजेस येत आहेत, आवाज नक्की येतोय नीट? क्लिअर येते असं. ओके ओके. तुझा आवाज मध्ये मध्ये खूप ब्रेक होतोय. ओके, आता येतोय का आवाज सगळ्यांना? हो हो नाही, ओके येतोय. ओके ओके, थँक्यू थँक्यू. येतोय. सो बेसिकली आता आपण बघितलं की फ्रॉग्स आणि टोड्स मधलं आपण थेरॉटिकल एक बघितलं. तर आता आपण फोटोवरनं बघूया की हे कसं डिस्टिंग्विश केलं जातं. सो बेसिकली फ्रॉगची तुम्ही बघू शकता की स्किन कशी वेट आहे किंवा मॉइस्ट आहे, पण तेच बघायला गेलं तर हे जे टोड आहे या साईडला त्याची स्किन तुम्ही बघू शकता की ड्राय आहे, ठीक आहे, आणि एकदम काय म्हणता येईल रफ आहे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे तुम्ही बघत असाल तर ह्याचे पाय खूप मोठे आहेत फ्रॉगचे. जसं मी म्हटलं की त्यांना लॉंग लेग म्हणजे काय म्हणतात त्याला उड्या मारण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी लागतात, तर त्यांचे पाय खूप मोठे आहेत, तर ह्यांचे पाय खूप छोटे आहेत टोडचे, हे तुम्ही बघू शकता. ह्यांची एक स्लिम बॉडी आहे फ्रॉग मध्ये, कारण त्यांना थोडं ऍथलेटिक राहायचं असतं. तेच टोड्स मध्ये थोडीफार बॉडी थोडी हे आहे. ओके, त्याच्यानंतर आता अजून एक तुम्ही बघू शकता ही टिम्पॅनम मेम्ब्रेन, हे तुम्ही इथे दिसत असेल तुम्हाला टोडला. सो बेसिकली ही टिम्पॅनम मेम्ब्रेन ह्यांना दिसते आणि फ्रॉग मध्ये ही दिसत नाही. ओके, अजून एक आता आपण बघितलं की फ्रॉग आणि टोड्स मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रॉग्स अँड टोड्स. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज देअर डिस्ट्रीब्युशन, की आपल्याला सगळीकडे फ्रॉग्स दिसतात का किंवा फ्रॉग्स सगळीकडे जे दिसतात ते सेम असतात का. तर अशा काही मुद्द्यांवर आपण आता बोलू की डिस्ट्रीब्युशन हे नक्की कसं आहे. So frogs are diverse organisms and are distributed almost throughout the Indian subcontinent. आता इथे ऑलमोस्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण पूर्ण भारतात. एक्सक्यूज मी सर. हॅलो हॅलो. हा श्रीरंग. हा तर तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय. ओके, आता ऐकू येते नीट? हो हो. थँक्यू. सो बेसिकली ऑलमोस्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे, का आपण जे म्हणतो की फ्रॉग अख्ख्या भारतात दिसत नाही, काही भाग आहेत जसं की काही डेझर्ट्स आहेत किंवा काही असे ड्राय हॅबिटॅट्स आहेत की जिथे आपल्याला देशात फ्रॉग दिसत नाही, बट ह्या ठिकाणी सुद्धा टोड्स दिसतात, फ्रॉग नसतील. तो अशा प्रकारे आता त्यांचं डिस्ट्रीब्युशन भारतात आहे. अँड द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ फ्रॉग्स इज सीन इन वेस्टर्न घाट्स अँड द नॉर्थ ईस्ट. का? कारण वेस्टर्न घाट्स आणि नॉर्थ ईस्ट हे बेसिकली काय म्हणता येईल त्याला रेन फॉरेस्ट आहेत, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत, वेट एरियाज आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यात जास्त फ्रॉग्स दिसण्याची शक्यता आहे आणि दिसतात बेसिकली. हॅबिटॅट, तो आता आपण बघितलं की फ्रॉग्स भारतात कुठे कुठे दिसतात, त्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतो. पण हॅबिटॅट म्हणजे की फ्रॉग्स ओव्हरऑल कुठल्या कुठल्या जागी दिसू शकतात, ठीक आहे. तो फ्रॉग्स इनहिबिट व्हेरियस हॅबिटॅट्स रेंजिंग फ्रॉम ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट टू ड्राय डेसिडियस फॉरेस्ट. आपल्याला फ्रॉग्स वेस्टर्न घाट सारख्या ओल्या किंवा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट सारख्या जंगलांमध्ये सुद्धा दिसतात, आणि आपल्याला फ्रॉग्स सेंट्रल इंडियाच्या जंगलांमध्ये सुद्धा दिसतात, जिथे बघायला गेलं तर पावसाळ्यामध्येच पाऊस असतो, बाकी तसं ड्राय असतं. बट अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला फ्रॉग दिसू शकतात. हा त्यांचा डायव्हर्स हॅबिटॅट आहे. अँड एक जर सूक्ष्म आपण बघायला गेलो तर फ्रॉग्स कॅन बी फाउंड इन ग्रासलँड अराउंड वॉटर बॉडीज, डेन्स फॉरेस्ट, शोलाज. शोलाज म्हणजे बेसिकली साऊथला निलगिरीज मध्ये एक ग्रासलँडचा प्रकार आहे. तो शोलाज, वॉटरफॉल्स आणि मार्शेस, चिखलाची जागा असेल, पाणवठा असेल, जंगल असेल, ग्रासलँड असेल किंवा अगदी धबधबा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला बेडूक दिसू शकतो.
तर हे दोन प्रकारचे हॅबिटॅट तुम्हाला आता इथे दाखवतोय की वरती तुम्ही बघू शकता की हा जो बुलफ्रॉग आहे वरती तुम्ही बघताय की हा अगदी पाण्याच्या मध्ये आहे, म्हणजे पाणवठ्याच्या मध्ये आहे. आणि तेच खाली जर तुम्ही बघत असाल तर हा खालचा इंडियन टोड आहे. तर हा इंडियन टोड अगदी एकदम ड्राय हॅबिटॅट मध्ये आहे. जे मी तुम्हाला बोललो की टोड्सला ड्राय हॅबिटॅट मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह होता येतं त्यांच्या बॉडीप्रमाणे, त्यांच्या ऍडॅप्टेशनमुळे. तुम्ही बघू शकता की किती डायव्हर्स हॅबिटॅट्स आहेत अॅन्युरन्सचे, की एका ह्याच्यात ते पाण्याच्या मध्ये आहेत आणि एकाच्या टोड्स जे आहेत ते एकदम ड्राय हॅबिटॅट मध्ये सुद्धा सापडू शकतात. फीडिंग हॅबिट्स. सो आता सगळ्यांना प्रश्न पडतो की बेडूक काय खातो. आपण बेडकं बघितली असतील भरपूर प्रमाणामध्ये, पण बेडूक नक्की काय खातो किंवा कसा सर्व्हाइव्ह करतो. तर बेसिकली फ्रॉग्स हे कार्निव्होरस आहेत. त्यांना 99% आपण म्हणू शकतो की फ्रॉग्स हे दुसऱ्या कोणत्या तरी भक्ष्यावरच अवलंबून असतात. ते हंट एनी प्रे अँड बेसिकली ते फीड ऑन लोअर इनव्हर्टिब्रेट्स. तर इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, की असे प्राणी ज्यांना पाठीचा कणा नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की कणा किंवा हाडं असलेले प्राणी फ्रॉग्स खाऊ शकत नाहीत, कारण त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून पचन हे त्यांची अजून एवढी इव्हॉल्व नाहीये की त्यांना हाडं असलेले प्राणी किंवा हे खाता येतील. तो त्यामुळे ते फीड ऑन लोअर इनव्हर्टिब्रेट असे प्राणी किंवा जीवजंतू की ज्यांच्यात हाडं आणि हे नाही पाठीचा कणा. देअर प्रे मेनली कन्सिस्ट ऑफ लार्वे, वेगवेगळ्या छोट्या अळ्या, स्मॉल इन्सेक्ट, छोटे किडे, अर्थवॉर्म, गांडूळ आणि छोट्या छोट्या मुंग्या किंवा टर्माइट जे आपण म्हणतो. सो बेसिकली हे त्यांचं खाद्य आहे. हे मेजरली सगळे फ्रॉग्स हे खातात. आणि फ्रॉगच्या साईज प्रमाणे त्यांचं अन्न बदलतं, की एक छोटा फ्रॉग असेल तर तो एक मुंगी खाऊ शकतो, पण ते जर मोठा फ्रॉग असेल तर तो एखादं झुरळ किंवा सेंटिपीड आपण ज्याला गोम म्हणतो हे सुद्धा खाऊ शकतात. कारण त्यांच्या साईजवर डिपेंड आहे की त्यांचं प्रेचं साईज किती असतं. अँड बेसिकली फ्रॉग्स मध्ये दात नसतात, म्हणजे दात असतात ते त्यांचे प्रे पकडण्यासाठी किंवा ते ढळण्यासाठी वापरले जातात, पण त्यांना आपल्यासारखं चावता येत नाही प्रॉपर. तर त्यामुळे ते त्यांचं फूड हळूहळू करून डायरेक्ट इंजेस्ट करतात, गिळतात, आणि ते त्यामुळे ते हळूहळू खातात. तर तुम्ही बघू शकता इथे हा एक माथेरान लिपिंग फ्रॉग आहे, जो आम्ही माथेरानला काढलेला. आणि हा फ्रॉग एक मोठी लार्वा खातोय, याला आपण लार्वा म्हणतो. तो फ्रॉग हळूहळू तो लार्वा इंजेस्ट करतोय. तो पूर्णपणे चावून तो खाऊ नाही शकत, तो हळूहळू इंजेस्ट करतोय. आणि ह्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की जर ते प्रे त्याच्यासाठी खूप मोठं असेल त्याची साईज, तर तो एक अख्खा एवढा लार्वा खाऊ नाही शकत. तो थोडासा खाऊन तो अर्धवट लार्वा सोडून देतो, कारण त्यांना एवढं प्रे झेपत नाही खाणं. तर हेही आम्ही बऱ्याचदा बघितलंय. सो बेसिकली टाइप्स ऑफ फ्रॉग्स. आता फ्रॉग्स आपण डिस्टिंग्विश बऱ्याच वेगवेगळ्या प्रमाणात तुटकरावर करू शकतो, पण आता आम्ही इथे करतोय ते म्हणजे की त्यांच्या हॅबिटॅट बनव, की एखादा फ्रॉग जो आहे त्याचा हॅबिटॅट काय आहे आणि एक हॅबिट काय आहे, याप्रमाणे आम्ही इथे त्यांचे टाइप्स वेगवेगळे केलेले आहेत. तो टेरेस्ट्रियल, तुम्ही सगळ्यांनी माहिती असेल तुम्हाला टेरेस्ट्रियल म्हणजे काय, की जमिनीवर सापडणारे. तो बेसिकली असे काही टेरेस्ट्रियल फ्रॉग्स आहेत की जे तुम्हाला 90% जमिनीवरच सापडतात. फार कमी कधीतरी किंवा रेअरली किंवा नाही हे तुम्हाला झाडांवर किंवा अशा कधी दिसतील वरच्या एलिव्हेशनवर कधी. सो बेसिकली हे असे काही फ्रॉग्स आहेत जे टेरेस्ट्रियल आहेत, हे जमिनीवरच सापडतात. त्यातला हा वरचा तुम्ही बघू शकता, डॅप्सोनी बरोईंग फ्रॉग. बेसिकली इट इज अ बरोईंग फ्रॉग. सो बरोईंग म्हणजे काय, खोदणे. तो जर त्यांचं नावच बरोईंग फ्रॉग आहे तर याचा अर्थ हा होतो की तो जमिनीवर राहतो. सिमिलरली वेस्टर्न बोरोईंग फ्रॉग, फेरोथिका पश्चिमा असं आम्ही त्याला म्हणतो. तो ह्याचा पण हॅबिटॅट जर बरोईंग आहे याचा अर्थ तो जमिनीवर राहतो. इथे खाली एक क्रिकेट फ्रॉग आहेत, ह्यांचे मिनरवारिया ह्यांना आम्ही म्हणतो. तर ह्यांचे आवाज तुम्हाला बरेचदा येत असतील, म्हणजे पावसाळ्यात ह्यांचे आवाज खूप येतात आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे झुडपं असतात किंवा हे. आणि ऑर्नेट नॅरो माउथ फ्रॉग हा एक दुसरा अजून एक फ्रॉग आहे, आपल्याकडे दिसतो, शहराच्या आजूबाजूला दिसतो, आणि हे सुद्धा आपल्याला जमिनीवरच दिसतं. अनुराग, 1 मिनिट होल्ड कर. हे जो कोणी ड्रॉ करतोय त्यांनी ते प्लीज थांबवा, कारण आम्ही स्क्रीनशॉट काढतोय. काय रे, काय झालं? कोणतरी स्क्रीनवर ते ड्रॉ करतोय रेड लाईन्स अँड ऑल. हा श्रीरंग करतोय त्यांनी ते प्लीज थांबवा. येस 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 श्रीरंग, जरा बघ ना कोण करतोय. ऍक्च्युली हा मी तेच बघत होतो, मला ओरिजिन नाही सापडत. ठीक आहे, तू चालू कर. मी ओके.
ओरिजिन नसेल ना तरी एक प्लीज होस्टनी काम करा, अॅनोटेशन मध्ये जा, सेट अॅनोटेशन ऑफ मध्ये डिसेबल अॅनोटेशन करा, सो दॅट हे सगळं असं निघून जाईल. मगापासून हे सेकंड टाइम होत आहे. ओके ओके येस चालेल. थँक्यू. ओके सो आता आपण येऊया आर्बोरियल्स म्हणजे काय, तर झाडावर दिसणारे किंवा एका एलिव्हेशन. बेसिकली आर्बोरियलचा अर्थ हा होतो की झाडावर दिसणारे. तर असे काही फ्रॉग्स आहेत की जे आपल्याला 12ही महिने किंवा जेव्हा कधी दिसतात त्यांचा हॅबिटॅट ही झाडच आहे. त्यातला इंडियन टी फ्रॉग हा तो खाली तुम्ही बघू शकता लेफ्टला. तर हा एक फ्रॉग सोडला तर, कारण हा फ्रॉग आपल्याला घरांच्या भिंतीवर किंवा बरेचदा जमिनीवर वगैरे सुद्धा दिसू शकतो. बट जसं त्याचं नाव आहे की तो इंडियन ट्री फ्रॉग, कारण तो झाडांवर दिसतो. आणि वरती तुम्ही बघू शकता हा एक मलबार ग्लायडिंग फ्रॉग आहे, रॅकोपॉरस मलबारिकस असं आम्ही याला म्हणतो. तर त्याचं जसं नाव आहे की ग्लायडिंग, तर त्यामुळे त्याचा हॅबिटॅट ही झाडं असतात, तो कायम झाडांवर वगैरे असा तुम्हाला दिसतो. त्यानंतर हे 2 बुश फ्रॉग्स आहेत, तर त्यांचं नावच आहे की बुश फ्रॉग. तर बेसिकली तुम्ही बघू शकता की फ्रॉगच्या नावांमधूनच आपल्याला एक कळतं की ह्यांचा हॅबिटॅट किंवा ह्यांची हॅबिट काय असू शकते. तो इथे तुम्ही बघू शकता की घाटेज बुश फ्रॉग किंवा बॉम्बे बुश फ्रॉग, हे बुश फ्रॉग्स असल्यामुळे हे कायम बुशेस मध्ये दिसतात, हे जमिनीवर वगैरे कधी दिसत नाहीत. आणि त्यामुळे हे असे काही फ्रॉग्स आहेत जे आपल्याला आर्बोरियल बिहेवियर दाखवतात, म्हणजे झाडांवर वगैरे दिसण्याचे सवयी दाखवतात. ओमनी प्रेझेंट, बेसिकली ओमनी प्रेझेंट हे असे काही फ्रॉग्स आहेत की जे आपल्याला कुठेही दिसू शकतात. हे जमिनीवर सुद्धा आढळतात, हे झाडांवर सुद्धा आढळतात, हे कधी कधी झुडपांमध्ये सुद्धा असतात, दगडांवर वगैरे असतात. तो असे काही फ्रॉग्स आहेत. यातली 2 स्पीशीज आम्ही आता घेतल्यात फक्त इथे. एक वरती तुम्ही बघू शकता माथेरान लिपिंग फ्रॉग, हा माथेरानला दिसणारा एक फ्रॉग आहे, लिपिंग फ्रॉग आहे तो, हा कुठेही दिसतो. आणि खाली तुम्ही बघू शकत असाल तर कॅसल रॉक नाईट फ्रॉग. तो नॉट ओनली कॅसल रॉक, बरेच नाईट फ्रॉग्स आहेत असे की जे हा बिहेवियर दाखवतात आणि ओमनी प्रेझेंट आहेत की जे सगळीकडे आढळतात. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता हा नाईट फ्रॉग लेफ्टचा जो आहे तो एका पानावर बसलाय झाडाच्या, आणि जो राईटचा आहे तो एका दगडावर, शेवाळ आलेल्या दगडावर असा उलटा चिटकून बसलाय. तर हे यांचा हॅबिटॅट याप्रमाणे खूप डिफर करतो. वेगवेगळ्या हॅबिटॅट्स मध्ये हे राहतात आणि सर्व्हाइव्ह करतात. सो आता इथून पुढे आपण आतापर्यंत बघितलं की प्राण्यांच्या हॅबिट्स किंवा प्राण्यांच्या बेसिकली फ्रॉगचं डिस्ट्रीब्युशन. आता इथून पुढे आपण जाणार आहोत थोडं डीप की फ्रॉग नक्की काय आहेत किंवा फ्रॉगची लाईफ सायकल काय आहे. तर हे जाणून घेण्यासाठी मी आम्याला इन्व्हाइट करतो. तो इथून पुढची सूत्र त्याच्या हातात मी सोपवतो. आम्या. येस. नमस्कार. मला फक्त स्टार्ट करण्याच्या पहिले मला सांगायचंय, तुम्हाला लोकांना काही क्वेरीज असतील किंवा काही बोलायचं असेल तर ते चॅट मध्ये बोला, कारण की इकडे प्रेझेंटेशन घेताना बऱ्याच वेळेला लिंक तुटते असं होतंय. आणि प्लीज ड्रॉइंग वगैरे अवॉइड करा, कारण की तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या टीम मधले काही लोक आहेत जे तुम्हाला उत्तर द्यायला तिकडे आहेत. सो चॅटवर तुम्हाला काही असेल तर सांगा. आपण चालू करूया पुढचं. मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी सगळ्यांना ऐकू येतंय का? होय होय व्यवस्थित येत ऐकू. ओके ओके. हा. मॉर्फोलॉजी. आता मॉर्फोलॉजी म्हणजे इकडे जे सायन्स बॅकग्राऊंडच्या नाही आहेत त्यांच्यासाठी असा कठीण असा शब्द आहे, आणि पुढे अजून काही कठीण शब्द येणार आहेत. सो मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर प्रत्येक प्राणी असतो तो त्याच्या एक शरीराची रचना असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल माणूस घेतला तर 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 नाक. तर अशाच प्रकारे फ्रॉग सुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या काही ह्याच्यामध्ये डिवाइड झालेले असतात, त्यांची रचना काही पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली असते. तर आपण ते बघूया. नेक्स्ट अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमी म्हणजे त्यांच्या काय म्हणतात त्याच्या शरीर रचनेवर आपण थोडंसं जरा बघूया, म्हणजे त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवर आपण थोडंसं बघूया. तर फ्रॉगची बॉडी आपल्यासारखी खूप कॉम्प्लिकेटेड ऍज नसते. त्यांची बॉडी खूप इझी असते, कारण आपल्याला माहिती असेल ते इव्हॉल्युशनच्या स्टेज मधले खूप मागचे मेंबर्स आहेत. सो त्याची बॉडी कशामध्ये डिवाइड असते, तर त्यांचं एक शॉर्ट नोज असतं ज्याला आपण ट्रंक म्हणू शकतो. अतिशय शॉर्ट असं हेड असतं, म्हणजे डोक्याचा जो पोर्शन असतो तो खूप छोटा असतो. 2 मागचे जे हाइंड लिम्स आपण म्हणतो, जे मागचे पाय असतात ते त्याचे खूप लांब असतात.
आता मागचे पाय जे असतात तर तुम्हाला माहिती असेल की त्याला उडी मारायला लागते फ्रॉगला, त्याची त्याला गरज असते. सो मागचे पाय जे असतात ते पूर्णपणे ते बोन्स मध्ये डेव्हलप झालेले नसतात, ते कार्टिलेजिनस असतात, जेणेकरून त्यांना एक इलॅस्टिक ऍक्शन मिळत राहील. प्लस फ्रॉग जे असतात त्यांना कधीही स्विमिंग करायला लागू शकतं, कारण की ते पाण्याच्या आजूबाजूला राहतात. म्हणून त्यांचे जे मागचे पाय असतात आणि त्यात जे फिंगर्स असतात, बेसिकली 4 फिंगर्स आपल्याला फ्रॉगच्या पायामध्ये दिसून येतात. तर ते फिंगर्स, आता हे असे जर का फिंगर्स असतील तर त्याच्यामधला जो पार्ट असतो तो हॉलो नसतो, तो फील्ड असतो, एक मेम्ब्रेन म्हणू शकतो किंवा स्किनचा एक लेअर म्हणू शकतो, जेणेकरून त्यांना स्विम करायला मदत होते. अजून एक, ते पाण्यामध्ये सतत असतात, धबधब्याच्या आजूबाजूला असतात, सतत धूळ डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रॉग्सना म्हणजे अॅम्फिबियन्सना, रेप्टाईल्सना, इव्हन बर्ड्स पर्यंतच्या स्टेजमध्ये निक्टिटेटिंग मेम्ब्रेन नावाची एक टर्म असते. आता ती काय असते, तर फ्रॉग्सना भुवया नसतात आपल्यासारख्या, त्यामुळे ते एक बाहेरच्या फॉरेन पार्टिकल्स पासून त्यांचे डोळे ते प्रोटेक्ट नाही करू शकत. सो त्यांना एक मेम्ब्रेन डेव्हलप त्यांच्यामध्ये झालेली आहे की जेव्हा जेव्हा त्यांना पाण्यामध्ये जायचं असतं म्हणा, किंवा धबधब्या खूप फ्लोच्या पाण्यामध्ये त्यांना थांबायचं असतं किंवा किल करायचं असतं, तर तेव्हा एक ऑटोमॅटिकली त्यांची डोळ्यापुढे एक स्किनचा असा एक लेअर असतो जो ट्रान्सपरंट असतो, जो आपोआप अपिअर होतो, जेणेकरून त्यांचे डोळे प्रोटेक्ट पण राहतात आणि मॉइस्ट पण राहतात. सो ती जे स्किनचा मेम्ब्रेन किंवा लेअर असतो त्याला निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असं म्हणतात. फ्रॉगचं जे हार्ट असतं ते 3 चेंबरचं हार्ट असतं. सो जेणेकरून हायबरनेशन मध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्याला मदत होते. आपण पुढे बघूच की हायबरनेशन काय आहे. सो ह्या फोटोमध्ये तुम्ही जर का बघत असाल तर तुम्ही बघत असाल त्याचे 2 डोळे आणि त्या डोळ्यांना आयबॉल्स खूप मोठे आहेत, कारण की फ्रॉग्स हे मोस्टली म्हणजे बऱ्याच फ्रॉग्स मध्ये हे रात्री ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बघता यावं. त्यांना इव्हन पाण्याच्या आत असतात त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बघता यावं त्याच्यासाठी त्यांना ते दिलेले असतात. तुम्ही मागचे पाय जर का बघत असाल तर हे बघा, खूप मोठे मागचे पाय आहेत कम्पॅरेटिव्हली पुढच्या पायांपेक्षा. त्यांचे हाइंड लिम्स हे फार लांब आहेत आणि तुम्ही बघत असाल तर भयंकर मसल्स त्यांच्या मागच्या पायामध्ये आहेत, जे त्यांना उडी मारायला खूप मदत करतात. आणि त्यांची स्किन जर का तुम्ही बघत असाल तर ती स्लायमी असते फ्रॉग्स मध्ये. अजून तुम्हाला मगाशी अनुराग म्हणाला टिम्पॅनम म्हणजे कानाचा पडदा, तो जो असतो तो बऱ्याच फ्रॉग्स मध्ये तुम्हाला नाही दिसत, पण बऱ्याच फ्रॉग्स मध्ये तो दिसतो सुद्धा. सो तुम्ही बघत असाल त्यांना एक्सटर्नल इयर नसतात, म्हणजे आपल्याला कसे 2 इयर पिन्न आहे म्हणजे 2 कान आहेत, तसं फ्रॉग्सना नसतं. त्यांना फक्त एक काय म्हणतात टिम्पॅनिक मेम्ब्रेन आपण म्हणू शकतो, तर तशा प्रकारची असते. पुढे अनुराग. आता फिजिओलॉजी म्हणजे काय, मॉर्फोलॉजी म्हणजे स्ट्रक्चर किती स्ट्रक्चर्स मध्ये तो डिवाइड झालाय त्याला मॉर्फोलॉजी आपण म्हणतो. आणि फिजिओलॉजी म्हणजे त्या स्ट्रक्चर्सची काय नेमकी कामं असतात किंवा काय फंक्शन्स त्यांचे असतात. आता फ्रॉगची स्किन ही अतिशय महत्वाची आहे त्याच्यासाठी. तर कशासाठी, कारण की तो त्याच्या स्किन मधनं रेस्पिरेशन करतो. आता कसा करतो तो, तर फ्रॉगची जी स्किन असते ती स्लायमी असते आणि त्याला एक अतिशय काय म्हणतात त्याला मॅक्रो लेवलचे पोर्स असतात, भोकं असतात, जेणेकरून ते काय म्हणतात त्याला रेस्पिरेशन करू शकतात. सो त्यांच्या स्किनच्या खाली एक लेअर प्रेझेंट असतो ज्याच्यामध्ये असंख्य ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असतात. सो त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा ते पाण्याच्या आतमध्ये वगैरे असतात म्हणजे आणि त्यांना हे करायचं असतं, रेस्पिरेशन करायचं असतं, तेव्हा ते स्क्रीन थ्रू ऑक्सिजन घेतात, त्या ब्लड कॅपिलरीज थ्रू ते पूर्ण बॉडीला डिस्ट्रीब्युट होतो आणि परत ते जो कार्बन डायऑक्साईड असतो तो त्याच कॅपिलरीज थ्रू बाहेर पडतो. सो फ्रॉग्स हे मेजरली त्यांचं जे काही रेस्पिरेशन असतं जे घडतं ते त्यांच्या स्किन थ्रू होतं. त्यामुळे आणि ह्याच्यासाठी सुद्धा त्यांना त्यांची स्किन खूप स्लायमी किंवा काय म्हणतात आपण त्याला चिकट ठेवायची गरज असते, कारण की स्मूथली रेस्पिरेशन होऊ शकतं. आता पुढे त्याच्यामध्ये एक वोकलायझेशन नावाचा प्रकार आहे जो आपण पुढे बघणार आहोत. आता ह्या फोटोमध्ये तुम्ही जर का बघत असाल तर त्याचा एक डोळा नॉर्मल आहे आणि दुसऱ्या डोळ्यावर एक काय म्हणतात त्याला एक मेम्ब्रेन किंवा एक लेअर आलेला तुम्हाला दिसत असेल, तर तो जो लेअर आहे तो निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. तर आता हा फ्रॉग जो आहे तो अतिशय फ्लो होणाऱ्या धबधब्याच्या साईडला बसलेला आहे
आणि त्याच्यावर पाण्याचा खूप मोठ्याने मारा होतो, त्यामुळे त्याची ती मेम्ब्रेन लॉक झालेली आहे, उघडली गेली आहे, जेणेकरून त्याच्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ते प्रोटेक्ट राहतील फॉरेन पार्टिकल्स पासून. पुढे आता लाईफ सायकल. फ्रॉग्स मध्ये लाईफ सायकल हा जो प्रकार आहे तो भयंकर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्यासारखं त्यांचं आयुष्य नसतं बोरिंग. त्यांचं एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला व्हेरायटी आयुष्य जातं. म्हणजे फ्रॉग हा पहिले मासा असतो, त्याच्यानंतर तो फ्रॉग बनतो. तर अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतात. आपण बघूया त्या पुढे 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 ब्रीडिंग सीझन. आता फ्रॉग्स तुम्ही जर का बघत असाल तुमच्या आजूबाजूला सुद्धा, तर काय म्हणतात त्याला मान्सूनचा जो सीझन असतो जून टू सप्टेंबर किंवा आजकालच्या परिस्थितीनुसार ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर त्याच्या तो जो सीझन असतो पावसाळ्याचा, त्याच्यामध्ये फ्रॉग्स सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात. त्याचं सरळ कारण आहे, कारण फ्रॉग्सचे जे काय म्हणतात त्याला टॅडपोल्स असतात, अर्लियर स्टेज किंवा जुवेनाइल्स आपण म्हणतो, ते मासे असतात. त्यांना गिल्स प्रेझेंट असतात, ते गिल्स थ्रू रेस्पिरेशन करतात. त्यामुळे आजूबाजूला पाण्याचं असणं फार गरजेचं असतं. सो सरळ काय म्हणतात त्याला त्यांचा ब्रीडिंग सीझन जो आहे, समागमाचा जो काळ आहे तो पावसाळ्याचा असतो. तर फ्रॉग जे असतात ते एका सीझन मध्ये 2 ते 3 वेळा अंडी टाकू शकतात. कारण सरळ आहे, फ्रॉग्सना असं काही एक मेकॅनिझम नाहीये त्यांचं, त्यामुळे त्यांना प्रेडिटर्स असंख्य आहे आणि त्यांच्या प्रत्येक लाईफ स्टेजेस मध्ये खूप प्रेडिटर्स आहेत. सो त्यांना त्यांची प्रोजेनी, त्यांचे जनरेशन वाढवायची असेल तर त्यांना जास्तीत जास्त अटेम्प्ट घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ते एका सीझन मध्ये 2 ते 3 वेळा अंडी टाकतात आणि ती अंडी हे होतात, ग्रो होतात. आता अजून एक गोष्ट असते की ब्रीडिंग सीझन जो असतो ते तिकडच्या त्या फ्रॉगच्या अधिवासाप्रमाणे, हॅबिटेट प्रमाणे सुद्धा डिफर करतो. त्याला जर का काय म्हणतात त्याला फेवरेबल कंडिशन्स मिळाल्या तर ते खूप चांगलं ब्रीडिंग करतात आणि वाईस वर्सा. नाही मिळालं, अनफेवरेबल कंडिशन्स असतील, त्यांचं ब्रीडिंग थोडं स्लो असतं. म्हणजे जे 2 ते 3 वेळा अंडी टाकणार ते 1 वेळाच टाकतात किंवा कमी वेळा टाकतात किंवा अंड्यांच्या क्लस्टर्स मध्ये कमी असतात. त्या अशा प्रकारे ते कंडिशन्स नुसार, क्लायमेटिक कंडिशन्स नुसार ते सगळं बदलत जातं. पुढे पुढे कॉलिंग. आता कॉलिंग ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट फ्रॉगची आहे. मगाशी आपण बघितलं की व्होकलायझेशन फ्रॉग्स करतात. कारण की फ्रॉग्स मध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि दुसऱ्या मेलवर वर्चस्व हे करण्यासाठी व्होकलायझेशन म्हणजे कोणत्याही आपल्यात सुद्धा बोलणं, आवाज जो आहे तो सगळ्यात महत्वाचा ठरतो. तर तेव्हापासून हे असं आहे की व्होकलायझेशन जे आहे ते अतिशय महत्वाचा रोल ह्यांच्या आयुष्यात प्ले करतं. ब्रीडिंग सीझन जेव्हा असतो तेव्हा मेल काय करतात, मेलला इकडे एक पाऊच असतो, त्यांच्या थ्रोटच्या इकडे पाऊच असतो. ते त्या पाऊचची साईज आणि स्ट्रक्चर सुद्धा स्पीशीज प्रमाणे व्हॅरी करतं. सो तो पाऊच जो असतो त्या पाऊच मध्ये ते खूप हवा भरून घेतात आणि हवा भरून घेतल्यानंतर ते आवाज करतात आणि तो आवाज अँप्लिफाय करण्यासाठी ते काय करतात, त्यांच्या ज्या स्किनच्या इकडे, थ्रोटच्या इकडे ज्या मेम्ब्रेन्स असतात त्याच्यावर सतत तो आवाज आपटतात आणि त्याच्यामुळे तो आवाज अजून जास्त अँप्लिफाय होतो. कारण सरळ आहे, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ते फ्रॉग्स जे असतात ते काय म्हणतात पाण्याच्या जवळ असतात, धबधब्याच्या, त्यामुळे आवाज अतिशय पाण्याचाच खूप असतो किंवा बाकी गोष्टींचा खूप असतो. तर त्यांना त्यांचा आवाज फिमेल पर्यंत पोहोचवायचा आहे काही करून. सो ह्याच्यासाठी त्यांनी एक मेकॅनिझम डेव्हलप करून घेतलंय, अँप्लिफिकेशन ऑफ साऊंड आपण म्हणू शकतो. तर ह्याच मेथड जी आहे, कॉल देण्याची जी पद्धत आहे त्याला व्होकलायझेशन असं म्हणतात. पुढे तर तुम्ही या फोटोज मध्ये बघू शकता, हे चारही फ्रॉग्स जे आहेत ते वेगवेगळ्या स्पीशीजचे आहेत. म्हणजे खालचे जे 2 आहेत ते एकाच स्पीशीजचे आहेत. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर त्यांचा जो पाऊच आहे, मी म्हटल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये ते हवा भरून घेतात त्या थ्रोटच्या इकडे पाऊच असतो, तो पाऊच फुगतो. तर तुम्ही बघत असाल तर इकडे खालच्या 2 इमेजेस मध्ये त्यांचा पाऊच फुगलेला आहे आणि वरचा जो आहे, आता पहिलाच फोटो जो आहे क्रिकेट फ्रॉग म्हणून जो आपण म्हणतो, मिनर्वरिया गोमांतकी असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. तर आम्ही जेव्हा हा फ्रॉगला ऑब्झर्व करत होतो तर हा खूप जोरामध्ये कॉलिंग करत होता, जोरात कॉलिंग देत होता आणि आम्ही बघितलं की अर्धा तास जवळजवळ त्यांनी कॉलिंग दिल्यानंतर फिमेल तिकडे आली आणि तेव्हा आम्हाला हा फोटो मिळाला की मेल कॉलिंग करतोय आणि त्याच्या कॉलिंगला रिस्पॉन्ड म्हणून मागून फिमेल तिकडे आलेली आहे. सो
फायनली त्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही त्याचं जिंकणं बघू शकत असाल, किती आनंदित दिसतो की फायनली काहीतरी मिळालं त्याला. दुसरा जो आहे तो बॉम्बे नाईट फ्रॉग आपण म्हणतो तो आहे, हे रात्री बॉम्बे नाईट फ्रॉग एवढ्यासाठी की ते रात्री ऍक्टिव्ह असतात. सो त्याचं जर का तुम्ही सॅक बघत असाल तर दोघांची सॅक मध्ये फरक आहे. हा फरक अतिशय सोप्या गोष्टीसाठी की मिनरवारिया गोमांतकी जो आहे, इव्हन क्रिकेट फ्रॉग जो आहे, तो ग्रासलँड मध्ये किंवा गवताच्या याच्यामध्ये थोडासा असतो. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला तसा म्हणायला गेला तो नॉईस नसतो. पण हा बॉम्बे नाईट फ्रॉग जो आहे तो अतिशय धबधब्याच्या आणि फ्लोईंग वॉटर मध्ये आपल्याला मिळतो. त्यामुळे त्याचा आवाज खूप मोठा असणं गरजेचंच आहे, नाहीतर त्याचा आवाज कोणाला ऐकूच येणार नाही. त्यामुळे त्यांनी 2 पाउचेस त्याचे भरून ठेवलेत आणि जेणेकरून तो हवा काय म्हणतात त्याला आवाज जोरामध्ये तो आवाज काढतो. आणि हे आवाज खूप लांबून सुद्धा तुम्हाला ऐकू येतात. म्हणजे आम्ही फिरताना आता आम्ही एकदा कारमधनं ट्रॅव्हल करत होतो आणि आम्हाला खाली म्हणजे आमच्या लेफ्ट साईडला एक स्ट्रीम होती आंबोली, आणि तिकडून आम्हाला फ्रॉग कॉल म्हणजे जे फ्रॉग्स कॉल देत होते तो आवाज आमच्यापर्यंत येत होता. तर एवढ्या जोरात त्यांचं कॉलिंग असतं. तर खालचे जे आहेत ते बुश फ्रॉग्स आहेत, ते बुशेस मध्ये वगैरे आता तुम्ही बघू शकता की ते बुशेस मध्ये वगैरे आतमध्ये क्रिवायसेस मध्ये म्हणजे बुशेसच्या आतमध्ये ते असतात. सो त्याच्यामुळे त्यांची जी वोकल शाखा आहे एकदम अशी गोल आहे. त्यांनी काय म्हणतात त्याला टाईपरायटर फ्रॉग सुद्धा म्हणतात. त्यांचा जो आवाज असतो तो असा टक 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 टाईपरायटरवर टाईप केल्यासारखा येतो. त्यामुळे त्यांना टाईपरायटर फ्रॉग सुद्धा म्हणतात. पुढे पुढे एक व्हिडिओ आहे तो फक्त बघूया आपण. नेट स्ट्रॉंग नसल्या कारणाने आपला व्हिडिओ नीट चालत नाहीये, पण ग्रुपवर आपण नंतर शेअर करूच हा व्हिडिओ. ह्याच्यात तुम्ही बघितला असेल तर त्यांनी पहिले हवा अशी भरून घेतली आणि त्याच्यानंतर कॉल दिला त्यांनी. पुढे तर एम्प्लेक्सेस म्हणजे काय, हे अम्फिबियन्स मध्ये दिसतात. एम्प्लेक्सेस आता एकदम कठीण असा शब्द येतो, पण सोप्या भाषेमध्ये फिमेल जी असते. आता बरं मग अशी आपण बघितलं की फ्रॉग कॉल देतोय आणि त्याच्या म्हणजे त्याच्या हाकेला त्या फिमेलनी ओ दिली आणि ती आली. मग आता पुढे काय, तर पुढे ती फिमेल जी असते ती मेलला आपल्या कडेवर घेते, म्हणजे पाठीवर बसवून घेते आणि ते काय म्हणतात त्याला डिस्प्ले करतात. म्हणजे ते फिरतात असे जवळजवळ मेल फिमेलच्या पाठीवर बसतो आणि फिरतात. जेणेकरून ज्याची बरीच कारणं आहेत की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते एकमेकांना मेट मिळालाय याच्या काय म्हणतात हे सांगण्यासाठी फिरतात. प्लस काही लोक म्हणतात की ते अंडी कुठे घालायची ही लोकेशन हंटिंगसाठी सुद्धा ते हे वापरतात. पण बरेच रिसर्चला अजून याच्यामध्ये स्कोप आहे. परफेक्ट कारण अजून कोणालाही म्हणजे असं ठाम कारण असं सांगता येणार नाही. तर एम्प्लेक्सिसचे पण बरेच प्रकार असतात. सो कसे असतात ते, ज्या प्रकारे मेल फिमेलला पकडतो आणि बसतो त्याच्याप्रमाणे ते एम्प्लेक्सिसचा प्रकार व्हॅरी करतो. म्हणजे काही फ्रॉग्स आहेत, काही मेल आहेत, ते फिमेलचे पुढचे 2 पाय आहेत त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला आपले पाय अडकवतात. काही मेल जे आहेत ते फिमेलच्या मागच्या पायामध्ये आपले पाय अडकवतात. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एम्प्लेक्सेस आपल्याला मिळून येतं. पुढे तर तुम्ही बघत असाल की अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे मेलनी फिमेलला पकडलंय आणि ते काय म्हणतात त्याला डिस्प्ले करतायत. तर वरती जो आहे म्हणजे हिरव्या कलरमध्ये जो आहे तो मेल आहे आणि पांढऱ्या याच्यामध्ये आहे ती फिमेल आहे. तर असे बरेच प्रकारचे एम्प्लेक्सेस तुम्हाला इकडे दिसू शकतात. तर ते स्पीशीज नुसार, त्या स्पीशीजच्या अधिवासानुसार, प्लस त्या स्पीशीजच्या बिहेवियरनुसार ह्या गोष्टींनी त्यांचं एम्प्लेक्सेस बदलतं. सो आपल्याला कॉमनली जे दिसतं ते इंग्युअर एम्प्लेक्सेस जे आहे ते आपल्याला दिसतं. म्हणजे पहिलंच जे आहे ते आपल्याला कॉमनली दिसू शकतं. तर तुम्हाला एक ऑगस्ट मध्ये वगैरे तुम्ही गेलात तर तुम्हाला हे बघायला मिळू शकतं की एका फ्रॉगवर एक फ्रॉग बसलाय. तर असं नाही येते की एका म्हणजे फिमेलवर तिचा पिल्लू बसलंय वगैरे, असं काही नाहीये. तर तो जो छोटा असतो तो मेल असतो आणि मोठी असते ती फिमेल असते. बऱ्याच फ्रॉग मध्ये फिमेल ही खूप मोठी असते मेल पेक्षा. तर तुम्ही पुढे तर तुम्ही बघू शकता की हे काही वेगळ्या वेगळ्या स्पीशीज आहेत आणि त्यांच्या एम्प्लेक्सेस आहेत.
पहिला जो फोटो आहे तो मलबार ग्लायडिंग फ्रॉग आहे, जो आपल्याला कोकणामध्ये दिसतो, म्हणजे आंबोली, सिंधुदुर्ग, कोयना वगैरे इकडे तो फ्रॉग दिसतो. तर वरती बघा मेल बसलाय आणि खाली फिमेल आहे. तर हा जो फेस झालेला तुम्हाला दिसतोय ती अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, फ्रॉग्स जे असतात त्यांच्यात एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. तर एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर पिल्लं जी असतात म्हणजे जुएनाइल जे असतात ते फिमेलच्या पोटामध्ये वाढत नाही. फिमेल जी असते ती एग ले करते आणि नंतर मेल त्या एग्स वर येऊन एक्सटर्नली काय म्हणतात त्याला स्पर्म डिपॉझिट करतो आणि नंतर ते वाढतात. तर या मलबार ग्लायडिंग फ्रॉग मध्ये काय होतं की त्यांना अतिशय मॉइस्ट हे लागतं त्यांच्या एग्सना. त्यामुळे ते काय करतात, त्यांचा जो फोम आहे, जे असं काय म्हणतात आपण त्याला, असं स्टिकी सबस्टन्स आपल्याला जो दिसतोय, फेस जो दिसतोय, त्या फेसमध्ये फिमेल अंडी डिपॉझिट करते आणि मेल काय करतो, तो मेल पायाने त्याचा तो जो फेस असतो तो एका विशिष्ट आकारात, विशिष्ट शेप मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये स्पर्म डिपॉझिट करतो. आणि हा फेस ह्याच्यासाठी असतो की हा फेज म्हणजे बाहेर जरी ड्राय झाला हॅबिटेट तरी आतमध्ये मॉइस्ट राहील, ह्याच्यासाठी तो फेस असतो. तो बरेचदा तुम्हाला दिसतो की तो फेस वर्ण पूर्ण ड्राय झालाय पण तो त्याच वेळेला आतमध्ये अतिशय मॉइस्ट असतो. त्यामुळे त्यांच्या जे एग्स असतात ते ग्रोथ व्हायला फार मदत होते. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये पण बघा मेल फार छोटा आहे आणि मेलने फिमेलच्या पुढच्या 2 पायामध्ये स्वतःचे पाय अडकवून घेतलेत आणि ते फिरतायत. बाकीच्या याच्यात पण यायचंय. तर शेवटचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघत असाल तर बरेच फ्रॉग दिसत आहेत. तर ते काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्याच्यामध्ये काय होतंय, जेव्हा सीझन जो असतो तो एंड होत असतो आणि तरी काही मेल्स असतात ज्यांना मेटिंगसाठी म्हणा किंवा ज्यांचं ब्रीडिंग होत नाही, तर असे मेल जे असतात, तर एक फिमेल त्याच्यामध्ये आहे, तर आणि आजूबाजूला बरेच मेल आहेत आणि त्या मेल्स मध्ये फाईट चालू आहे की कोण काय म्हणतात त्या फिमेल बरोबर मेट होईल. तर त्याच्यासाठी ती फाईट चालू आहे. सो तुम्हाला दिसतंय तर मध्ये एक फिमेल आहे आणि आजूबाजूला सगळे मेल्स आहेत. पुढे आता एग लेइंग, फ्रॉग्स जे असतात ते त्यांचं एग असतं, म्हणजे जे अंडी असतात ते वेगवेगळ्या लोकेशन्सवर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते एग्ज ले करतात. फॉर एक्झाम्पल खूप कॉमनली आपल्याला दिसून येतं ते म्हणजे क्रिवायसेस, ज्या दगडांच्या फटी असतात त्या फटींमध्ये आपल्याला बरेचदा एग्ज दिसून येतात. पानं असतात म्हणजे झाडाची पानं असतात, त्या झाडाच्या पानांवर आपल्याला एग्ज दिसून येतात. अजून काही चिखल असतो, त्या चिखलामध्ये आपल्याला एग्ज दिसून येतात. तर काही दगडांचे सरफेस असतात, त्या सरफेसवर सुद्धा आपल्याला काय म्हणतात त्याला एग्ज दिसून येऊ शकतात. तर फ्रॉग्स जे असतात ते क्लस्टर्स मध्ये एग टाकतात, म्हणजे अख्खा त्यांचा एक क्लस्टर एगचं ते अख्खं असतं, ज्याच्यामध्ये ज्यांची संख्या ही फ्रॉग टू फ्रॉग म्हणजे स्पीशीज टू स्पीशीज व्हॅरी करते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना असंख्य प्रेडिटर्स त्यांना आहेत. सो त्यांना जास्तीत जास्त त्यांचं काय म्हणतात त्याला जनरेशन वाढवायची असेल, स्पीशीज अबंडन्स वाढवायचा असेल, त्याच्यासाठी जास्तीत जास्त एग्स टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक फ्रॉग इंडिव्हिज्युअलचा असतोच. तर काही जे फ्रॉग्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बुल फ्रॉग आपल्या इकडे खूप कॉमनली दिसतो तो आहे, आणि काही टोड्स आहेत ते चेन मध्ये एग टाकतात, ते क्लस्टर्स मध्ये नाही टाकत. त्यांच्या एगची एक विशिष्ट चेन असते. दलदलींमध्ये तुम्ही बुलफ्रॉगला जर का बघितलं तर पाण्याचं ठिकाण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला अख्ख्या चेन लाईक स्ट्रक्चर आणि काही म्हणजे असे ट्रान्सपरंट साबुदाण्याचे मोठे गोळे असे जर का असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं तर समजून जा की तिकडे बुलफ्रॉगनी अंडी टाकलेली आहेत. काही स्पीशीज मध्ये असं म्हणजे दिसून येतंय. फॉर एक्झाम्पल रिओचेस्टस चॅलाझोइड नावाचा एक फ्रॉग आहे, जो साऊथ इंडियामध्ये, सदर्न इंडियामध्ये दिसतो. चॅलेझोइड बुश फ्रॉग्स असं त्याला म्हणतात. सो त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे की मेल जे असतात म्हणजे फिमेल येते ती एग ले करते आणि निघून जाते, पण मेल जो असतो तो बरेच दिवस त्या एग्सना गार्ड करतो आणि इतर फ्रॉग्स पासून, कारण की म्हणजे त्याला जनरेशन पण वाढवायचे असते आणि इतर मेल ती अंडी डिस्ट्रॉय करतात, जेणेकरून फिमेल परत काय म्हणतात त्याला ब्रीडिंगसाठी हे होईल. सो हे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी बऱ्याचदा मेल तुम्हाला एग्सच्या आजूबाजूला दिसून येतील. सो आणि अशामध्ये ऑब्झर्व केलं की जेव्हा त्यांना थ्रेट असतो की हे एग्स आपले नाही होणार, तर ते स्वतः एग्स खातात
टू गेन एनर्जी. म्हणजे तुम्ही जर का बघत असाल तर ही निसर्गाची अतिशय कमालीची गोष्ट आहे की त्यातनं सुद्धा जी एनर्जी लॉस आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी ते स्वतःच्याच एग्जना खातात, जेणेकरून ती एनर्जी मलाच मिळेल आणि पुढे ती मला युटिलाइज करता येईल. पुढे तुम्हाला जर का दिसत असेल तर पहिल्यामध्ये जे आहे ते एक्सचे क्लस्टर्स आहेत, हे ह्याच्यामध्ये ग्रो झालेलं तुम्हाला एम्ब्रिओ पण दिसेल. हे बॉम्बे नाईट फ्रॉगचे एग्ज आहेत. आम्हाला आंबोलीमध्ये हे दिसलेले एका दगडावर. सो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की डेव्हलपमेंट होतीये आणि तिकडे गिल्स पण प्रेझेंट आहेत, म्हणजे गिल्स सुद्धा दिसत आहेत. सो आता हे एग्ज जे असतात ते दगडावर असतात आणि खाली स्ट्रीम वाहत असते, जेणेकरून काय होतं, जेव्हा पावसाचा थेंब त्या एगवर पडतो आणि डेव्हलप झालेले एग जे असतात ते हॅच होतात आणि आणि त्या पाण्याच्या थेंबाबरोबरच हे जे जुएनाइल्स आहेत ते पाण्यामध्ये वाहून जातात, जेणेकरून त्यांना काही स्ट्रगल करायला लागू नये. तर एवढा विचार त्या फ्रॉग्स मध्ये, म्हणजे इव्होल्युशनच्या एवढ्या मागास म्हणायला गेलं तर गोष्टीमध्ये सुद्धा एवढा विचार केला जातो की आपली संख्या कशी स्टेबल राहील. अजून तुम्ही खाली बघत असाल, तिसरा जो फोटो आहे तो जो आहे तो मॉस मध्ये घातलेले एग्ज आहेत. हे बुशफ्रॉक्सचे एग्ज आहेत. आता बुशफ्रॉक्स जे असतात त्यांच्यामध्ये ह्या लाईफ स्टेजेस नसतात की टॅडपोल नसतात, त्यांच्यामध्ये डायरेक्ट फ्रॉग ग्रो होतो. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल तर तो फ्रॉग ग्रो होतोय त्या एग मध्ये आणि आजूबाजूला असे बरेच एग्ज आहेत आणि ज्याच्यात तो ग्रो होतोय. चौथ्या फोटोमध्ये पानावर, आता ह्याच्यात पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती, चौथ्या फोटो मधला फ्रॉग आणि दुसऱ्या फोटो मधला फ्रॉग सेम आहे. आता पण एकाने जे एग्स टाकलेले आहेत ते दगडावर टाकलेत आणि एकाने जे एग्स टाकलेत ते पानावर टाकलेत. सो तुम्हाला दिसत असेल त्या पानाच्या मागे तो फ्रॉग गार्ड करतोय आणि बाजूलाच त्यांचे ते एग्स सुद्धा आहेत. पुढे आता टॅडपोल्स, मी म्हटल्याप्रमाणे टॅडपोल्स जे असतात ते एक जेव्हा हॅच होतात किंवा मॅच्युअर होतात तेव्हा टॅडपोल्स बाहेर येतात. सो टॅडपोल्स जे असतात ते काय म्हणतात त्याला, मासेस असतात, त्यांना गिल्सनी रेस्पिरेशन करायचं असतं. सो ते जे असतात ते डायरेक्ट पाण्यामध्ये पडतात, म्हणजे एग्स मधनं मग अशी म्हटल्याप्रमाणे, आणि ते पाण्यामध्ये पडल्यानंतर ते जे छोटे इन्सेक्ट्स असतात किंवा झू प्लॅन्टन्स असतात, जे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांच्यावर हे फीड करतात. हे जे टॅडपोल्स असतात ते ग्रॅज्युअली ग्रो होतात, म्हणजे हळूहळू त्यांना पाय यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर त्यांना टेल असते, कारण की इनिशियल स्टेजला ते पाण्यामध्ये असतात. सो त्यांना काय म्हणतात त्याला, फास्ट स्विम करता यावं म्हणून त्यांना टेल दिलेली असते. ती टेल हळूहळू हळूहळू व्हॅनिश होत जाते आणि अडल्टहुडला ती पूर्णपणे निघून जाते. पुढे आपण काही फोटोज बघूया टॅडपोलचे. आता मगाशी आपण जो मलबार ग्लायडिंग फ्रॉग बघितला, तुम्हाला आठवत असेल, ज्याच्यामध्ये फोम तयार झालेला, सो त्याचे हे टॅडपोल आहेत. सो अतिशय सुंदर असे टॅडपोल आहेत. बघा तुम्ही, हा पूर्णपणे फ्रॉग पण ग्रो नाही झालाय, हा टॅडपोलच आहे, पण ह्याला पाय यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जेव्हा ह्यांना पाय यायला सुरुवात होते ते पाण्यातनं बाहेर येतात. ते ऍक्वेटिक टू टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट मध्ये यायला त्यांची सुरुवात असते. टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट म्हणजे जमिनीचा जो आहे त्याला आपण टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट म्हणतो, आणि पाणी जे आहे ते एक्वाटिक एन्व्हायरमेंट असं आपण म्हणतो. तर एक्वाटिक मधनं टेरेस्ट्रियल वर ते यायला सुरुवात होते जेव्हा त्यांना पाय ग्रो होतात. तर हायबरनेशन ही टर्म मगाशी आपण बघितली की त्यांना 3 चेंबर्ड हार्ट असतं. तर हायबरनेशन ही अतिशय सोपी गोष्ट आहे, जे आपण आता 1.5 महिना करतोय घरामध्ये पडून काही काम न करता, त्याला हायबरनेशन असं म्हणतात. तर ह्यांचं हायबरनेशन थोडं वेगळं असतं. तर फ्रॉग्स जे असतात, फ्रॉग्स म्हणा किंवा काही काही मॅमल्स मध्ये सुद्धा हायबरनेशन होतं. तर हायबरनेशन हे का होतं, कारण की अनफेवरेबल कंडिशन्स जेव्हा निर्माण होतात, जेव्हा बाहेरच्या कंडिशन या अनसुटेबल होतात आपल्यासाठी, तेव्हा काही प्राणी जे असतात ते एका ठिकाणी शीतनिद्रक म्हणजे झोपून जातात बऱ्याच वेळेसाठी, जोपर्यंत फेवरेबल कंडिशन्स निर्माण होत नाही तोवर. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे फ्रॉग्स जे आहेत त्यांना मान्सून सीझन ऍक्टिव्ह त्यांना लागतो. सो तुम्ही बघितलं असेल, मान्सून सीझन नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अतिशय कमी फ्रॉग्स तुम्हाला दिसतात. सो ते काय करतात, जसा मान्सून सीझन होतो, टॅडपोल्स ग्रो होतात, ते हायबरनेशन करतात. म्हणजे हायबरनेशन ही त्यांची सीझनल ऍक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये ते झाडांच्या खोडांच्या आतमध्ये म्हणा किंवा परत दगडाच्या क्रिवायसिस मध्ये वगैरे म्हणा
किंवा मातीच्या खाली म्हणा, ते जाऊन झोपून जातात आणि ते अशा प्रकारे झोपतात की त्यांचं हार्टबीट सुद्धा ते कंट्रोल करू शकतात. कारण की तुम्हाला माहिती असेल की फ्रॉग्स अनुराग म्हटल्याप्रमाणे फ्रॉग्स एक्सटर्नल ह्याच्या प्रमाणे एक्सटर्नल टेम्परेचरनुसार स्वतःचं टेम्परेचर सेट करतात. सो ह्यासाठी त्यांना बऱ्याच काय म्हणतात त्याला ऍक्टिव्हिटीची गरज असते, बरेच एनर्जी त्यांची ड्रेन होते. सो टू प्रिव्हेंट दॅट ते काय करतात की त्यांचे जे हार्टबीट्स असतात, त्यांचा पल्स रेट जो असतो तो एकदम डाऊन करून ठेवतात, जेणेकरून त्यांची बॉडीची जे मेटाबॉलिझम रेट आहे, म्हणजे बॉडीची जी ऍक्टिव्हिटी आहे ती एकदम स्लो डाऊन होईल आणि त्यांची कमीत कमी एनर्जी ड्रेन होईल. सो तुम्हाला जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर जेव्हा मान्सून एंड होत असतो ना, तेव्हा भयंकर संख्येमध्ये तुम्हाला फ्रॉग्स दिसतात जे आधी कधीच दिसलेले नसतात. त्याचं कारण असं की त्यांना माहिती असतं की आता आपल्याला हायबरनेशन मध्ये जायचंय आणि पुढचा अख्खा एक 2 सीझन म्हणजे विंटर आणि समर आपल्याला खायला मिळणार नाहीये. सो जास्तीत जास्त अन्न, जास्तीत जास्त फूड ते स्टोअर करून ठेवतात. त्याच्यासाठी ते जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला रस्त्यावर तुम्हाला दिसून येतात. काही स्पीशीज जे असतात त्यांच्यामध्ये हायबरनेशन दिसून येत नाही. म्हणजे बेसिकली हायबरनेशन ही ऍक्टिव्हिटी अशी आहे ना की जी तुम्हाला काय म्हणतात त्याला ती त्यांची सवय म्हणण्यापेक्षा ती त्यांची मजबुरी आहे. सो जर काही फ्रॉगना पाणी अवेलेबल सगळ्या सीझनला होत असेल, बाहेरचं टेम्परेचर सगळ्या सीझनला अवेलेबल होत असेल, फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये थंडी नाही पडत. सो अशा ह्याच्यामध्ये जर का त्याला पाणी मिळालं तर तो नक्कीच हायबरनेशन करणं टाळेल. त्यामुळे तुम्ही जर शहर सोडलं आणि थोडं जंगलाकडे गेलात तर तुम्हाला तिकडच्या टॉयलेट्समध्ये वगैरे एक काय म्हणतात त्याला गोल्डन ट्री फ्रॉग नावाचा एक फ्रॉग हमखास तुम्हाला दिसून येईल. त्याचं कारण असं की टॉयलेट जे असतं ते सतत मॉइस्ट असतं, त्यामुळे त्याला तिकडे पूर्णपणे फेवरेबल कंडिशन्स होतात. सो ते तिकडे जातात. पुढे आता तुम्हाला दिसत असेल तर हा जो टोड आहे तो जस्ट हायबरनेशन मधनं उठलाय किंवा हायबरनेशन मध्ये जातोय. जो मातीमध्ये काही फ्रॉग असतात त्यांना डिप सुद्धा करता येतं, म्हणजे माती पोखरता सुद्धा येते. सो ते हे करतायत. पुढे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आता आपण बघूया. तर फ्रॉग्सचं जे आहे ते इव्हॉल्युशन मध्ये बरेच त्यांनी स्वतःमध्ये काही काय म्हणतात त्याला फंक्शन्स अडॅप्ट करून घेतलेत किंवा स्वतः डेव्हलप करून घेतलेत. तर ते काही फ्रॉग्स असे असतात ना जे बाकी इतर प्राण्यांपासून स्वतःला वेगळे ठेवतात आणि जे स्वतःला खूप विचित्र डेव्हलप करून घेतलंय, जे बाकीच्यांमध्ये दिसत नाही. ते त्या हॅबिटेट नुसार त्यांनी स्वतःला ग्रो केलंय किंवा डेव्हलप केलंय असं आपण म्हणूया. तर त्या अशा काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स ज्या आहेत त्या आपण बघूया. आता फ्रॉग कॅनिबलिझम ही जी मगाशी कोणीतरी प्रश्न विचारलेला की फ्रॉग सेम फ्रॉगला खातात का. सो इंडियामध्ये हे जे आहे हा माथेरान लिपिंग फ्रॉग आहे आणि तो माथेरान लिपिंग फ्रॉगलाच खातोय ऍडल्ट झालेल्या. तो आतापर्यंत भारतामध्ये रेकॉर्ड नव्हता की ऍडल्ट फ्रॉगवर त्याच स्पीशीजच्या ऍडल्ट फ्रॉगवर फीड करतोय. पण मागच्या म्हणजे गेल्या सीझन मध्ये मी अनुराग आणि आमच्या बरोबर तसंच एक काय म्हणतात त्याला मित्र आहे जो फ्रॉग साठी वेडा आहे म्हणू शकतो आपण, समृद्ध म्हणून. सो आम्ही फिरत असताना आम्हाला ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला तिथे दिसली की आम्ही चालत असताना हे दोघं जे होते त्यांनी बघितलं आणि त्यांना पहिले वाटलं अँप्लेक्सिस आहे, फ्रॉगवर बसलाय. तर ते गेले आणि अचानक त्यांनी ओरडलं की नाही काहीतरी वेगळं आहे. सो आम्ही पटकन कॅमेरा रेडी केला, तिकडे गेलो आणि तो जो पाईप होता, पाईप आणि भिंत, माथेरानला तुम्ही गेला असाल तर तिकडे जी गटारं आहेत त्या गटारांमध्ये उतरून आम्ही हा फोटो काढला आणि आम्हाला हे मिळालं की तोच फ्रॉग म्हणजे सेम प्रजातीचा सेम स्पीशीजचा फ्रॉग सेम स्पीशीजच्या ऍडल्ट फ्रॉगवर फीड करतोय, ऍडल्ट फ्रॉगला खातोय. तर ह्याची कारणं बरीच मांडता येऊ शकतात, पण ह्याच्यात सुद्धा रिसर्च झाला नाहीये कारण असे रेकॉर्ड्सच खूप कमी आहेत की ज्याच्यामध्ये अशा गोष्टी घडतायत. सो असं म्हणू शकतो की ह्यांची संख्या अतिशय असल्या कारणामुळे त्यांचं हा बिहेवियर त्यांनी तेवढ्या लोकेशन पुरता डेव्हलप करून घेतलाय की जे खातात. पण अजूनपर्यंत सुद्धा आम्हाला काय म्हणतात त्याला ठामपणे सांगता नाही येणार की हे असं कशासाठी करतायत. पुढे डान्सिंग फ्रॉग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे जे दोन मित्र होते अनुराग आणि समृद्ध, सो
मला आणि अनुरागला बरेच वर्ष डान्सिंग फ्रॉग हा जो फ्रॉग आहे तो बघायचा होता, कारण की हा हल्लीतच म्हणजे नवीन शोध लागलेल्या फ्रॉग्स पैकी एक आहे. 2014-15 काहीतरी शोध लागला या फ्रॉगचा. सो हा जो फ्रॉग आहे तो अतिशय इंटरेस्टिंग बिहेवियर दाखवतो, की ज्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळंच मेकॅनिझम स्वतःमध्ये डेव्हलप करून घेतलंय. तर आम्ही गेलो, आंबोलीमधले हे काढलेले फोटोज आहेत. सो हा फ्रॉग काय करतो, तुम्ही बघू शकत असाल तर ह्याची व्होकल सॅक अतिशय छोटी आहे आणि आजूबाजूला ह्याच्या फ्लोईंग वॉटर आहे. अतिशय काय म्हणतात त्याला, फास्ट फ्लो करणारा आवाज पाण्याचा सतत होत असतो. त्यामुळे ह्याचा आवाज जो आहे तो फिमेल पर्यंत किंवा इतर मेल पर्यंत पोहोचू शकत नाही. सो तो पोहोचण्यासाठी ह्यांनी एक मेकॅनिझम डेव्हलप करून घेतलाय की हा डान्स करतो. म्हणजे लिटरली तुम्ही जर का त्याचा मागचा पाय बघाल तर तो मागच्या पायाची एक स्टेप करतो, म्हणजे जेणेकरून इतर फिमेलचं आणि फ्रॉकचं लक्ष काय म्हणतात त्याला, वेधलं जाऊ शकतं. सो पहिल्या ह्याच्यामध्ये तो कॉलिंग देतोय, अतिशय छोटी वोकल सॅक याची, आणि हा जो फ्रॉग आहे तो अतिशय छोटा आहे, म्हणजे बोटाच्या एक पेरा एवढा आहे, म्हणजे हार्डली 2-2.5 सेंटीमीटरचा हा फ्रॉग आहे. सो त्यामुळे त्याचा आवाज पोहोचणं अशक्यच आहे एवढ्या आवाजामध्ये. सो तुम्ही बघत असाल तर पहिल्या फ्रॉगमध्ये त्यांनी कॉलिंग, म्हणजे पहिल्या फोटोमध्ये त्यांनी कॉलिंग दिलं, दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी त्याची डान्स स्टेप केली, आणि चौथ्या फोटोमध्ये तुम्ही जर का बघाल तर त्याला रिस्पॉन्ड म्हणून एक दुसरा मेल तिकडे आलेला आहे, ज्यांच्यामध्ये आता फाईट होईल. तर ही जी डान्स स्टेप आहे ती मेलला मारण्यासाठी सुद्धा ते करतात, म्हणजे ते मेलच्या वोकल सॅकवर मारतात, जेणेकरून वोकल सॅक डिस्ट्रॉय व्हावी आणि मला मीटिंगसाठी चान्स मिळावा म्हणून ते करतात. तसंच चौथ्या फोटोमध्ये तो मेल दुसरा आलेला आहे त्याची डान्स स्टेप बघून, आणि त्यांच्यामध्ये आता फायटिंग चालू होणारच आहे, किंबहुना झालीये, एकाने स्टेप सुद्धा केली. सो अशा प्रकारे हा अतिशय इंटरेस्टिंग अशा बिहेवियर हा फ्रॉग दाखवतो, आणि अतिशय लिमिटेड टाइम पिरियडसाठी, लिमिटेड टाइम पिरियडसाठी हा फ्रॉग ऍक्टिव्ह असतो. म्हणजे लेट मॉन्सून याची ऍक्टिव्हिटी चालू होते आणि हार्डली 15-20 दिवसांसाठी ऍक्टिव्हिटी याची असते, आणि हा चिखलामध्ये अंडी टाकतो आणि गायब होऊन जातो. तुम्हाला तो दिसणार नाही त्याच्यानंतर अख्खा सीझनभर. तसा इंटरेस्टिंग आहे. त्याचा एक व्हिडिओ आपण बघूया. मोस्टली तर व्हिडिओ चालत नाहीये, पण आपण एक जस्ट काय म्हणतात ग्लिम्स बघू शकतो, ज्याच्यामध्ये तो त्याची डान्स स्टेप करतोय. हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही वेबिनार संपल्यानंतर ग्रुपवर टाकता? हो, टाकू आम्ही. वेबिनार संपल्यावर ग्रुपवर आम्ही सगळे व्हिडिओ शेअर करू. पुढे आता ट्रान्सपरंट टॅडपोल, तर ही सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम त्यांनी डेव्हलप करून घेतलाय, ज्याच्यामध्ये जो टॅडपोल आहे तो ट्रान्सपरंट आहे. तुम्हाला जर का दिसत असेल तर हा फोटो अनुरागने आंबोलीतच काढलेला आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही बघितलं, त्या पाण्याचं एक छोटंसं वॉटर बॉडी होती, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर भयंकर बरेच ऍक्टिव्हिटी आम्हाला दिसत होती, पण टॅडपोल आम्हाला दिसत नव्हता की म्हणजे नीट कुठे आहे. सो शेवटी आम्ही त्याच्यावर म्हणजे वरतून आमच्या शॅडो टाकली, म्हणजे छत्री पकडली, आणि जेव्हा त्याच्यावर सनराईज पडणं बंद झालं तेव्हा आम्हाला तो टॅडपोल दिसला. सो त्यांच्यामध्ये वेगळं असं डिफेन्स मेकॅनिझम काही नाहीये. सो काहीतरी तर प्रोटेक्शनसाठी पाहिजे, म्हणून त्यांनी एक ट्रान्सपरंट कलर स्वतःचा डेव्हलप करून घेतलाय, जेणेकरून तुम्ही जर का तो बघाल वरतून तर पाणी आणि टॅडपोल तुम्हाला वेगळं वेगळं कळणार नाही, आणि ते पळून जातील, म्हणजे अटॅक चुकेल आणि ते पळून जातील. त्याच्यात तुम्हाला टेल पण दिसतेय त्याची, आणि आतमधले सगळे ऑर्गन्स व्हिजिबल आहेत, जे तुम्हाला दिसत आहेत ते. इथे 2 बाजूला त्याच्या डोळे आहेत आणि आतमध्ये सगळ्या ऑर्गन्सचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसतंय. बाकी अख्खा तो टॅडपोल ट्रान्सपरंट आहे. सो अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या ह्याच्यात दिसत असतात. पुढे पुढे आता तुम्हाला जर का दिसत असेल तर केमोफ्लेज. आता फ्रॉग्स मध्ये ते मगाशी जे ट्रान्सपरंट होतं ते सुद्धा त्याचं एक केमोफ्लेज बिहेवियर होतं. सो केमोफ्लेज जो आहे तो फ्रॉग्सच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना काही याचं डिफेन्स मेकॅनिझम नाहीये की ते फाईट करतील.
प्रेडिटर्सशी. सो त्यांनी असं डेव्हलप करून घेतलंय. तर तुम्हाला माहिती असेल हा आंबोली टायगर टोड नावाचा जो टोड आहे तो तुम्हाला जर का दिसत असेल तर आंबोलीमध्ये कोकणामध्ये चिऱ्याचे दगड वापरले जातात. सो बाजूला तो श्रीरंग मी माझी स्क्रीन शेअर करतो. ऑलमोस्ट प्रेझेंट. अनुरागच्या घरी लाईट गेले सो त्यामुळे तो डिस्कनेक्ट झालाय. सो Yes, पण yes. ऑलमोस्ट प्रेझेंटेशन संपलेलंच आहे. मी माझी स्क्रीन शेअर करतो. बहुतेक मुंबईत बऱ्याच जणांकडे प्रॉब्लेम असेल. जर बाकीच्यांना हो माझ्याही घरी फ्लक्च्युएशन चालू आहे. कनेक्ट असतील बाकीचे तर त्यांनी जस्ट थम्सअप रिॲक्ट करा तिथं. आपण चालू करू, नाहीतर 1-2 मिनिट थांबू. झालंच आहे ऑलरेडी माझं प्रेझेंटेशन. एक मिनिट. श्रीरंग हा काही प्रश्न आलेले ते फक्त जरा हे करतोस का? ओके, मी काही प्रश्न घेतो. चालेल. सगळ्यांना एक सेकंद फक्त सगळ्यांना ऐकू येतोय का आमचा आवाज? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय. अच्छा ठीक आहे चालेल. मग आपण म्हणजे काय म्हणतात त्याला प्रेझेंटेशन तर झालेलंच आहे. सो काही प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न तुला येतोय का माझा आवाज? येतोय, बट मी पण जरा डिस्कनेक्ट झालेलो त्यामुळे काही चॅट लॉग गेल्या. मी 1-2 मिनिटात बरं चालेल. 1-2 मिनिटं फक्त आपण थांबूया आणि चालू करूया. क्वेश्चन्स आहेत समोर. ओके चालेल. मी घेतो 1 बाय 1. मुग्धा भावेने विचारलंय कॅन यू नेम द बिगेस्ट फ्रॉग. तर इंडियामधला बिगेस्ट फ्रॉग जो आहे तो बुलफ्रॉग आहे. हुपुलोबॅक्टेरियस टायगरिनस असं त्याचं नाव आहे, जो आपल्याला कॉमनली सगळीकडे दिसून येतो. तो तुम्ही पण बघितला असाल की म्हणजे दलदलींच्या आजूबाजूला किंवा कुठे शेवाळा साचलाय तिकडे मोठे मोठे जे फ्रॉग्स असतात किंवा विहिरीमध्ये बसलेले ते जे बुलफ्रॉग्स असतात ते भारतामधले सापडणारे सगळ्यात मोठे फ्रॉग्स आहेत. इफ दे कांट डायजेस्ट बोन्स हाऊ डू दे इट स्नेक्स. आता हे बघा हितेश दादाचा हा प्रश्न आहे की जर का त्यांचं बोन्स डायजेस्ट नाही करू शकत फ्रॉग तर ते स्नेक्सना कसं खातात. तर स्नेक्सला जे फ्रॉग खातात म्हणजे टोड आणि बुलफ्रॉग, तर एवढेच 2 फ्रॉग्स फक्त स्नेक्सला खाताना आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि ज्याच्यामध्ये काय म्हणतात त्यांना बोन पचवता येतात, त्यांच्याकडे ऍसिड असतं बुलफ्रॉग्सकडे, पण बाकी फ्रॉग्स मध्ये नसतं. फॉर एक्झाम्पल आपण जे कॅनिबलिझम बघितलं तर त्या कॅनिबलिझम मध्ये ते काय म्हणतात त्याला ऍडल्ट फ्रॉगला माथेरान लिपिंग कसा खातोय हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे. तुम्हाला जर का काय म्हणतात रिसर्चसाठी हा अतिशय खुला स्कोप आहे की अजूनपर्यंत हा प्रश्नाचं उत्तर नाही. जर फ्रॉग्सकडे ऍसिड नाहीये तर मग तो बोन्स कसा काय पचवतोय, म्हणजे तो अटेम्प्ट तरी कसा करतोय. तर ह्या गोष्टीवर रिसर्च होणं बाकी आहे. पण बुलफ्रॉग्स मध्ये आतापर्यंत रिसर्च झालेला आहे जे सापांना खातात आणि त्यांच्यामध्ये ते पचवण्याची ताकद आहे. वीरेश कारखानीस विच फ्रॉग स्पीशीज आर इंडेंजर्ड. आता आपण जे बघितलं शेवटचा जो डान्सिंग फ्रॉग आपण बघितला तो क्रिटिकली इंडेंजर्ड स्पीशीज आहे आणि अतिशय कमी जागांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली ती स्पीशीज आहे. प्लस आपण बघितलं की काही बुशफ्रॉग्स आहेत ते सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. म्हणजे आंबोली बुशफ्रॉग्स अनुरागने सांगितला तो सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरी मधला फ्रॉग आहे. अजून
प्रसन्ना म्हणून डू फ्रॉग्स इट स्मॉल फ्रॉग्स ऑफ सेम अदर स्पीशीज. ह्याचं उत्तर माझ्या मते तुम्हाला मिळालं असेल. तुम्ही सॅटिस्फाय आहात का की अजून मी एक्सप्लेन करू त्याच्यावर? म्हणजे आतापर्यंत असं रेकॉर्ड होते की फ्रॉग जे आहेत ते एक टॅडपोल दुसऱ्या टॅडपोलला खातोय किंवा एक फ्रॉग दुसऱ्या फ्रॉगच्या टॅडपोलला खातोय, पण एक फ्रॉग दुसऱ्या अडल्ट झालेल्या फ्रॉगला खातानाचा रेकॉर्ड आतापर्यंत नव्हता. तो रेकॉर्ड आता मिळाला आम्हाला. सो त्याच्या आधी तरी तो रेकॉर्ड इंडियामध्ये नव्हता. बाहेरच्या देशामध्ये अमेरिकन बुलफ्रॉग नावाचा एक फ्रॉग आहे, तो खातो. सो इंडियामध्ये तो नव्हता. डू फ्रॉग्स ऑल्सो हायबरनेटिंग विंटर लाईक स्नेक्स? हो, फ्रॉग सुद्धा विंटरमध्ये हायबरनेशन करतात. आपण ह्याचंही उत्तर कदाचित तुम्हाला मिळालं असेल. काही फ्रॉग्स असतात ते हायबरनेट करतात, पण जर का फेवरेबल कंडिशन्स त्यांना निर्माण झाल्या तर त्यांना हायबरनेट करायची गरज नाहीये. ते हायबरनेट बाय चॉईस करत नाही, तर मजबुरी म्हणून हायबरनेशन त्यांना करावं लागतं. सो अदरवाईज त्यांना जर का गरज नसेल हायबरनेशनची, कंडिशन सगळ्या चांगल्या असतील, तर ते हायबरनेशन प्रेफर नाही करत. पण ते कॉलिंग वगैरे नाही करतात एवढे. हा, बोल. अमेय, एक माझा प्रश्न होता अद्वैत. बोल की. हे बेडूक किंवा फ्रॉग हायबरनेट करतात म्हणजे ते नक्की जातात कुठे? म्हणजे हा सर्वसामान्य प्रश्न आहे, मला पण माहित नाही की जमिनीच्या खूप खोल जातात की कुठेतरी कपारींमध्ये जाऊन बसतात. आणि कधी कधी बिल्डिंग मध्ये पण असे हिवाळ्यामध्ये बसलेले फ्रॉग्स मी 1-2दा बघितले की ते एकदम इरिस्पॉन्सिव्ह असतात. म्हणजे त्यांना असा बोटाने धक्का लावला बॉडीला तरी काही रिस्पॉन्स करत नाहीत. सो ते हायबरनेशन मध्ये असतात म्हणून. आणि हा पहिला प्रश्न. दुसरा, हायबरनेशन करतात म्हणजे कुठे जातात आणि किती वेळ? ओके, आता फ्रॉग जे बेसिकली असतात ते हायबरनेशन करतात कुठे? तर त्यांचा जो हॅबिटेट असतो त्याच्या रॉकचे जे क्रिवाईस असतात, म्हणजे दगडाच्या ज्या फटी असतात, त्या फटींमध्ये ते जातात. किंवा मातीमध्ये काही डिगिंग, काही फ्रॉग्सना डिगिंग करता येतं. सो डिग करून मातीच्या खोलामध्ये ते जाऊन काय म्हणतात त्याला, हायबरनेट करतात. काही फ्रॉग जे असतात ते झाडाच्या खोडांमध्ये सुद्धा करतात. सो आता बिल्डिंग मध्ये हायबरनेट करण्याची गोष्ट साधी सरळ आहे की आपण त्यांच्या हॅबिटेटवर एन्क्रोचमेंट केलेली आहे. सो त्यांच्याकडे जायला दुसरी जागा नाही. कारण तुम्ही एका काय म्हणतात कुवे का मेंढक आपण म्हणतो ते ह्याच्यासाठी म्हणतो की फ्रॉग जो आहे त्याच्यासाठी त्याचा आदिवासच त्याचं जग आहे. म्हणजे अतिशय तो छोटा असतो. त्याचा आदिवास जो असतो तो अतिशय अगदी म्हणजे एका पाण्याच्या छोट्याशा डबक्या एवढा त्याचा अख्ख्या फ्रॉगचा आदिवास असतो. त्यामुळे त्याच्यात जर का माणसाने सेटलमेंट्स केल्या तर मग त्याला दुसरीकडे जायला जागाच नाहीये. त्यामुळे त्याला तिकडेच करावं लागतं. आणि अशामध्ये बरेच फ्रॉग मरतात सुद्धा. त्यामुळे बरेच फ्रॉग त्यांच्या हार्टवर परिणाम होतो, कारण की हे अतिशय नाजूक गोष्ट असतात फ्रॉग्स म्हणजे. त्यामुळे त्यांच्या हार्टवर इमिजिएट परिणाम होऊन त्यांना हार्ट अटॅक येऊन मरू शकतात. सो अशा बऱ्याच केसेस होतात, तुम्हाला दिसत असतील. थँक्यू अमेय. येस. पुढचा प्रश्न आपण घेऊया. फ्रॉगचं विजन किती स्ट्रॉंग असतं? बेसिकली फ्रॉगचं जे विजन असतं ते एवढं स्ट्रॉंग नसतं, कारण की त्याचं जे मेकॅनिझम असतं ते विजन बेस्ड. त्याच्यामध्ये फीडिंग बघितलं आपण, तो एका माशीला खात होता. सो तो किस्सा असा झालेला की मला त्या डान्स स्टेपसाठी मी बसलेलो आणि ती माशी आली, सो त्यांनी खाल्लं. जो ऑपॉर्च्युनिस्टिक फीडिंग ते होतं. त्यामुळे फ्रॉग्सचं विजन किती स्ट्रॉंग आहे ते आपण एका म्हणजे जनरलाइज ही टर्म नाही करू शकत. ते त्या फ्रॉगच्या ह्याच्यानुसार काय म्हणतात त्याला, बिहेवियरनुसार बदलतं की फ्रॉगला किती ऍक्टिव्हिटी करायची. आता काही फ्रॉग असतात ते अख्ख्या सीझनभर पडून असतात एका दगडावर, सो त्यांना एवढी गरज नाहीये. पण काही फ्रॉग्स असतात ते ट्रॅव्हल करतात, ज्याला शॉर्ट टर्म, अतिशय शॉर्ट टर्म मायग्रेशन आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल ह्या डबक्यातनं त्या डबक्यात चालले. म्हणजे आपण बघतो की मान्सून मध्ये रस्त्यावर अतिशय फ्रॉग मेलेले. सो ते जे मायग्रेशन करतात तर अशा फ्रॉग्सचं विजन स्ट्रॉंग असावं. पण नक्कीच त्यांना आपल्यासारखे कलर डिफरन्शिएट नाही करता येत. त्यामुळे तुम्ही केमोफ्लेज घालून गेलात तर त्यांना कळत नाही की आपण आलोय. आणि अतिशय स्लो मुवमेंट्स केल्या तर ते ज्या स्लो मुवमेंट्स असतात ते जज नाही करू शकत आपल्यासारखं. त्यांना नाही दिसत जर का मुवमेंट स्लो असेल. फास्ट मुवमेंट असेल तर त्यांना लगेच दिसेल. सो नक्कीच एवढे डेव्हलप त्यांचे डोळे नाहीये. दिवाकर सर, व्हॉट इज द लाईफ स्पॅन ऑफ अ फ्रॉग? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न जर तुम्ही विचारला, ज्याचं उत्तर विज्ञानाकडे अजून नाहीये. एखादा एक फ्रॉग किती वर्ष जगतो हे कोणालाच अजून सांगता येणार नाही. मलबार ग्लायडिंग नावाचा फ्रॉग होता, त्याच्यावर चिप लावून हे करण्याचा प्रयत्न झाला,
पण तो पण असफल ठरला. फ्रॉग्स आणि रेप्टाईल यांचं वय तुम्ही काय म्हणतात त्याला ठामपणे सांगू शकत नाही, आणि फ्रॉग्स मध्ये तर सांगूच शकत नाही बिकॉज ऑफ ते हायबरनेशन करतात. सो हायबरनेशनला जेव्हा ते जातात तर पुढच्या सीझनला तोच फ्रॉग बाहेर येतोय का हे कोणालाही माहित नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर एक तर मला माहित नाही, पण माझ्या मते ह्याचं उत्तर कोणाला माहित नाहीये. If they can respire through skin, why they float on water or remove their head out of water again and again? मी म्हटलं म्हणजे त्याचा प्रश्न असा आहे की जर का फ्रॉग स्किन थ्रू रेस्पिरेशन करतात तर मग ते वरती कशाला येतात, म्हणजे नाकाने का त्यांना हे करायचं असतं. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांचं मेजर रेस्पिरेशन स्किन थ्रू होतं, पण पूर्ण जे रेस्पिरेशन असतं ते नाकानीच होतं. म्हणजे त्यांना काय म्हणतात स्क्रीन थ्रू रेस्पिरेशन जे असतं त्याला बेसिकली रेस्पिरेशन नाही म्हणतात, त्याला क्युटेनियस गॅस एक्सचेंज असा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये फक्त एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात, पण त्याच्यामध्ये भयंकर एनर्जी त्याची खर्च होते कारण कॅपिलरीज थ्रू त्याला काय म्हणतात ऍक्टिव्हिटी करायची. सो मेजरली फ्रॉग्स जे असतात ते स्किन थ्रू रेस्पिरेशन करतात, पण त्यांचं पूर्ण जे मेकॅनिझम असतं ते ह्याच्या थ्रूच होतं, नोज थ्रूच होतं. म्हणून एका लिमिट नंतर फ्रॉग्सना वरती यायलाच लागतं, कारण ते सेमी अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत शेवटी. ते पाण्यातनं बाहेर आलेले आहेत, त्यांना गिल्स नाहीयेत, तर ते पाण्याच्या आतमध्ये रेस्पिरेशन नाही करू शकत. What will happen to frog egg if taken from fresh water? मुग्धाचा प्रश्न असा आहे की खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली, की फ्रॉगच्या एगना आपण फ्रेश वॉटर मधनं सॉल्ट वॉटर मध्ये नेलं तर काय होईल. तर तुम्ही जर का हे प्लीज करू नका, तर तुम्ही जर का मीठ जरी टाकलं एखाद्या फ्रॉगवर तर तो अक्षरशः तडपून तडपून मरतो, त्याला मीठ सहन होत नाही त्याचं. त्यामुळे काही फ्रॉग्स आहेत, फॉर एक्झाम्पल मिनरवारिया राणा नावाचा एक फ्रॉग आहे, त्याचं कॉमन नेम मला माहित नाही, पण बऱ्याच फ्रॉग्सना कॉमन नेम नाहीयेत. सो मिनरवारिया राणा जो आहे, क्रॅब इटिंग फ्रॉग, तो जो आहे तो मालवणच्या किनारपट्टीवर दिसतो, आणि तो फ्रॉग जो आहे तो सॉल्ट वॉटर मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करतो. ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट त्या फ्रॉग बद्दल आहे. पण नॉर्मल आपले जे फ्रॉग असतात ते सॉल्ट वॉटर सहन नाही करू शकत, ते मरून जातील जर का असं केलं. हाऊ मेनी डेज डज इट टेक फ्रॉम एग टू हॅच. आता तर एग्स ना हॅच होण्यासाठी किती दिवस लागतात, तर हे जे आहे ते फ्रॉग टू फ्रॉग डिफर करतं. आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं ज्याच्यामध्ये डायरेक्ट ग्रोथ आपण बघितली अंबुली बुश फ्रॉगची, की ज्याच्यामध्ये डायरेक्ट पिल्लू येतं, डॅडपोल नाही येत, तसं ते 1 ते 1.5 आठवड्यामध्ये काय म्हणतात त्याला त्यातनं एक जुएनाईल बाहेर येतो. तसंच काही फ्रॉग जे आहेत ते 1.5 ते 2 आठवडे होतात. पण जनरलाइज बघायचं गेलं की 1 ते 2 आठवडे हा त्यांचा लाईफ स्पॅन म्हणजे टाइम स्पॅन असतो एक ग्रो होण्याचा. शहरात बेडकांची संख्या वाढण्यासाठी काय करू शकतो? काही नाही, शहरामध्ये बेडकांची संख्या खूप चांगली आहे. एकच आपण फक्त करू शकतो की काय म्हणतात त्याला एन्क्रोचमेंट आपली जी आहे ती कमी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या लेखी फ्रॉग्सना महत्व नाहीये. मी अशीही लोक बघितली आहेत की जे मजा येते, मस्त फुटण्याचा आवाज येतो म्हणून आपल्या गाड्यांखाली फ्रॉग्सना चिरडतात. सो एवढी मेंटॅलिटी जरी आपण बाजूला ठेवली तरी शहरामध्ये फ्रॉग्स खूप वाढतील. तुम्हाला माहिती असेल तर 90 फीट रोड जो आहे तिकडे बऱ्याच फ्रॉगची ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे ऑर्निट नॅरोमाउथ फ्रॉग नावाचा जो फ्रॉग आहे तो तुम्हाला पावसाळ्यात गेला तर अतिशय त्याचं कॉलिंग तुम्हाला अगदी बिल्डिंगच्या खाली सुद्धा ऐकू येईल, की ज्याच्यामध्ये पावसातलं पाणी जे साचतं ना, ज्याला आपण घाण पाणी असं म्हणतो, जे पावसाळ्यातले डबकीस असतात त्याच्यामध्ये ते अंडी टाकतात आणि ग्रो होतात. सो लास्ट इयर आम्ही बघितलेलं, आपल्यातलाच एक जतीन होता तो, त्यांनी चांगला अभ्यास पण केला त्या जागेवर. सो असं काही हे करता येणार नाही, पण तरी माझाच आवाज रिपीट होतोय मला. तुम्हाला येतोय का सगळ्यांना आवाज ऐकू? येतोय आम्ही. विश्वेश दादा, तुझा प्रश्न असा आहे की फ्रॉग्स जेव्हा हायबरनेशन करतात, तुझा नेमका प्रश्न काय सांगू शकशील का? म्हणजे ते हायबरनेशन मध्ये त्यांचा प्रेबेस बदलतात की काय? म्हणजे नाही, उलट आहे की जे साप किंवा इतर प्राणी आहेत जे त्या बेडकांना मारून खातात, जर फ्रॉगच नसतील तर ते काय खातात? म्हणजे एक ऑब्विस आन्सर आहे की ते दुसरे सरडे किंवा पाली खात असतील. बट टिपिकली जनरली काय होतं की ज्यांचा मेन पार्ट ऑफ डाएट इज फ्रॉग्स, का तेही हायबरनेट करतात. मग
बरेच जे फ्रॉग साप असतात ना ते सुद्धा हायबरनेट करताना आपल्याला दिसू शकतात. पण सापांचं हायबरनेशन जे असतं ना ते खूप वेगळं असतं. त्यांना फिडिंग करायला लागतंच, म्हणजे ते बरेचदा फिडिंग करतात सुद्धा. पण नॉर्मली जर का तुम्ही गेलात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता किती बदल आहे बघा, आंबोलीत जर का तुम्ही गेलात तर आंबोलीमध्ये तुम्हाला विंटरमध्ये साप दिसणं फार कठीण जातं. तेच तुम्ही माथेरान अशी एकमेव जागा आहे जिकडे कायम तुम्हाला साप दिसतात. सो ते अशाच फ्रॉग्सवर अशाच प्रेवर फीड करतात की म्हणजे आता पाली असतील वगैरे. कारण की जे साप असे आहेत, फॉर एक्झाम्पल बांबू बीट वायपर, सो हे फ्रॉग्सवर मेजरली फीड नाही करत, हे मेजरली पाली आणि सरड्यांवर फीड करतात. सो त्यांचा प्रे तसं सो ते फ्रॉग जो आहे तो त्यांचा मेन प्रेबेसच नाहीये. पण तू म्हटल्याप्रमाणे प्रेबेस जर का त्यांचा मेनली फ्रॉग असेल तर ते त्यांचं प्रे बदलू शकतात, किंवा मग ते हॅबिटॅट पण असं असणार की ज्याच्यामध्ये फ्रॉग्स कायम आपल्याला मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल स्किटरिंग फ्रॉग. सो एखादा साप आहे तो जर का फॉर एक्झाम्पल नाईट फ्रॉगला खातोय आणि सीझन नंतर नाईट फ्रॉग गायब होत आहेत, पण तिकडे त्याच वेळेला दुसरे फ्रॉग सुद्धा आहेत ज्यांच्यावर साप फीड करू शकतात. सो आपण बघायला गेलं तर काय म्हणतात त्याला, निसर्गाने सगळ्यांची सोय लावून ठेवलेली आहे की कोणालाही असं प्रश्नचिन्ह त्यांनी दिलेलं नाहीये. बरं, ठीक आहे, थँक्यू. येस. अजून एक प्रश्न होता, जतीनचा प्रश्न होता, इंडियामध्ये वेनमस फ्रॉग्स बेसिकली नसतात असं आपण काही दिवसांपूर्वी म्हटलं असतं तर चाललं असतं. पण हल्लीमध्येच एक वेनमस फ्रॉग्सचा शोध लागलाय कोस्टारिकामध्ये. इंडियामध्ये वेनमस फ्रॉग्स कोणते नाहीयेत, म्हणजे ऍटलिस्ट पॉइझनस फ्रॉग्स काही आहेत, पण ते आपल्यासाठी पॉइझन म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्युमनसाठी ते पॉइझन काही हार्म करत नाही. फार फार तर इचिंग होतात वगैरे. पण जर का तू म्हणत असशील वेनमस फ्रॉग्स असतील तर नाही, इंडियामध्ये वेनमस फ्रॉग नाहीये, कारण दातच नसतात फ्रॉग्सना, मेजरली फ्रॉग्सना. हा बोल. जस्ट एक की बोल ना. जस्ट वेनमस आणि पॉइझनस याच्यातला डिफरन्स जरा एकदा सगळ्यांना सांगा, काय फरक आहे वेनमस आणि पॉइझनस या शब्दात? ओके, वेनमस आणि पॉइझनस याच्यामध्ये मूलभूत फरक म्हणजे बेसिक फरक असा आहे की पॉइझन जे असतं ते तुमच्या पोटामध्ये जरी गेलं किंवा तुमच्या स्किनला एक्सटर्नली जरी लागलं तरी ते हार्म करतं. पण वेनम जे असतं ते त्यांनी इफेक्ट करायला कंपल्सरी त्याचा ब्लडशी कॉन्टॅक्ट होणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल साप, आता साप जे दातातनं टाकतो ते वेनम असतं, ते तुमच्या म्हणजे ते तुमच्या रक्तामध्ये गेलं तरच तुम्हाला प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्हाला जर का इंटरनल इंजुरी नसेल तर तुम्ही वेनम पिऊ शकता, ते काही नाहीये, ते तुमच्या आरबीसीजना इफेक्ट करतं, त्यामुळे तुमच्या बाकी एक्सटर्नल गोष्टींना ते हे नाही करत. पण पॉइझन तसं नाहीये. पॉइझनची एक चांगली डेफिनेशन आहे की एनिथिंग विच इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ इज पॉइझन, किंवा एक्सेसिव्ह अमाऊंट हे आपल्यासाठी पॉइझन आहे. कोणतीही गोष्ट मग तुम्ही घ्या ती आपल्यासाठी पॉइझन आहे. अजून प्रश्न आहेत का? 13च प्रश्न आहे श्रीरंग. मगाशी तुम्ही सांगितलं की क्रॅब इटिंग फ्रॉग म्हणून एक फ्रॉग असतो, तर आणि बोलण्यातून एक गोष्ट आढळली की फ्रॉग कुठल्याही प्रकारे बोन खाऊ शकत नाही, मग क्रॅब कसा खाऊ शकतो? क्रॅब इटिंग फ्रॉग जो आहे मिनर्वारिया राना, तो जो फ्रॉग आहे तो क्रॅब्स म्हणजे अडल्ट क्रॅब्सना नाही खात, तो अतिशय छोट्या क्रॅब्सना खातो. आणि क्रॅब्स मध्ये सुद्धा कम्प्लीट ऑसिफिकेशन नसतं झालं. क्रॅब्स हे जे आहेत त्यांच्यामध्ये कार्टिलिजिनियस काय म्हणतात त्याला बोन्स आहेत जे पचवू शकतात, जे आपल्या बोन्स सारखे हार्ड नाहीयेत. म्हणजे ऑसिफिकेशन म्हणजे ग्रोथ, ही कम्प्लीट ग्रोथ झाली नाहीये. आणि परत दुसरी गोष्ट, त्या फ्रॉग्स बद्दल इतकी कमी आपल्याला माहिती आहे की आपण 100% त्याच्याबद्दल अजून काही सांगू शकत नाही, कारण कोणी याचा अभ्यास केला नाहीये. फ्रॉगची जी अॅनाटॉमी आहे त्याच्यावर अतिशय कमी अभ्यास झाल्या कारणाने तुम्ही 100% एखादी गोष्ट म्हणजे सांगू शकत नाही. सो असंच आहे. तर क्रॅब इटिंग फ्रॉग हे नाव एवढ्यासाठी दिलंय की कधीतरी त्या फ्रॉगला क्रॅब खाताना बघितलं असेल, किंवा त्याच्या आजूबाजूला क्रॅब्सचं अबंडन जास्त असेल असंही असू शकतं. सो येस, क्रॅब्स म्हणजे हा बोला. हॅलो. एक अजून फक्त व्हेरीफाय करायचं, म्हणजे एक सांगायचं होतं की बेसिकली क्रॅब्स जे आपण म्हणतो आपल्याला ते दिसताना कडक किंवा हे दिसतात, बट मी जसं मगाशी बोललो की फ्रॉग्सचं बेसिक जे फिडिंग हॅबिट्स आहेत ह्याच्यामध्ये इन्व्हर्टिब्रेट्स येतात, आणि क्रॅब जे आहेत
हे क्रॅब सुद्धा इन्व्हर्टिब्रेट्सच आहेत, कारण त्यांना पाठीचा कणा नाहीये. सो बेसिकली हे इन्व्हर्टिब्रेट्स मध्ये येतात. ते दिसायला आपल्याला कडक जरी दिसत असतील तरी त्यांच्यामध्ये बोन्स नाहीयेत, कारण ते इन्व्हर्टिब्रेट्स म्हणजे किड्यांमध्ये बेसिकली येतात. आर्थ्रोपोड्स आपण म्हणतो त्यांना. सो त्यामुळे क्रॅब्स खाऊ शकतात काही फ्रॉग्स, जे मोठे फ्रॉग्स आहेत ज्यांच्याकडे बेसिकली स्वतःची साईज आहे आणि स्वतःचा एक पॉवर आहे. सो ते असे कोणते फ्रॉग्स आहेत ते क्रॅब्स वगैरे खाऊ शकतात आरामात. अच्छा, धन्यवाद. ओके. पुढचा प्रश्न असा होता की जे टोड किंवा फ्रॉग वर्षभर दिसतात ते कशावर फीड करतात. सो बाकी किडे सुद्धा वर्षभर असतात ज्याच्यावर ते इझिली फीड करू शकतात, किंवा फ्रॉग जे असतात त्यांची ऍक्टिव्हिटी आधीच मंदावलेली असते, त्यामुळे त्यांना अतिशय फिडिंगची गरज नसते, म्हणजे खूप जास्त फिडिंगची त्यांना अशी गरज नसते. सो त्यांना कमी फिडिंग सुद्धा चालते. सो त्यांना एखाद किडा वगैरे जे खूप कॉमन असतं जे किडे आपल्याला वर्षभर दिसतात, म्हणजे उलटून विंटर सीझन जो असतो ते किडे वाढतात त्या सीझन मध्ये. सो ते त्याच्यावर ते फीड करतात. पुढचा प्रश्न होता साईज व्यतिरिक्त मेल आणि फिमेल कसं ओळखायचं. सो प्रत्येक फ्रॉग प्रमाणे त्या गोष्टी बदलत जातात आणि थोडं सायंटिफिक ह्याच्यात तुम्हाला शिरावं लागतं मेल आणि फिमेल ओळखायचं असेल तर. बेसिकली कसं आहे की आता समजा बॉम्बे नाईट फ्रॉग आपण जो घेतला तर त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, बऱ्याच गोष्टी असतात. फिमोरल ग्लँड नावाची एक गोष्ट असते जी त्याच्या ऍनसच्या इकडे, ऍनल ओपनिंग जे असतात तिकडे एक विशिष्ट कलर मेलला असतो जो फिमेलला नसतो. प्लस खूप नॉर्मली खूप जनरलाइज्ड वरवरनं बोलायचं झालं तर फिमेलला वोकल सॅक नसते जेवढी मेलला असते. म्हणजे फिमेल कॉल देत नाही का, तर तसं नाही, फिमेल कॉल देते पण अतिशय छोटा कॉल असतो तिचा, जे आपल्याला ऐकू येणं कठीण असतं. पण जो मेल असतो त्याला वोकल सॅक तुम्हाला खूप क्लिअरली दिसून येते. सो तुम्ही असंही ओळखू शकता मेल आणि फिमेल. अदरवाईज तुम्हाला थोडं सायंटिफिक त्याच्यामध्ये शिरावं लागतं आणि बघावं लागतं. रोल ऑफ बुलफ्रॉग इन राईस फील्ड. आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बुलफ्रॉग जे आहेत सो राईस फील्ड मध्ये बुलफ्रॉग अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात. फॉर एक्झाम्पल राईस फील्ड जे असतात म्हणजे भातशेती जी असते त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा किडा असतो. भात किडा पण म्हणतात त्याला कोकण साइड मध्ये, आणि त्याची बरीच नावं असतील. तर ते जे किडे असतात ते बुलफ्रॉगचं अतिशय आवडतं अन्न आहे. त्यामुळे बुलफ्रॉग्सना त्या फील्डमध्ये सोडलं जातं किंवा बुलफ्रॉग्स त्या फील्डमध्ये जातात जेणेकरून ते राईस फील्ड जे आहे ते चांगलं ग्रो होतं, त्याला किडे लागत नाहीत आणि अशा प्रकारे हे काय म्हणतात त्याला प्रिव्हेंट होतं. सो आपण बघायला गेलं तर जिकडे एक म्हणजे नेचर जिकडे हार्म करतायत त्याचं सोल्युशन सुद्धा नेचरच तुम्हाला देत असतं. हे आपल्याला अशा बऱ्याच उदाहरणांवरून दिसून येतं की किडे असतात त्यांना खायला बुलफ्रॉग येतात, बुलफ्रॉग्स येतात त्याच्यामुळे त्यांचा एक्सेसिव्ह ग्रोथ होऊ नये, म्हणजे क्वांटिटी वाढू नयेत, ते खायला तिकडे काय म्हणतात त्याला साप येतात. सो अशा प्रकारे एकदम समतोल साधलेला आहे निसर्गाने. सो अशा प्रकारे बुलफ्रॉगचं खूप महत्व आहे आपल्या कोकण साइड मध्ये जास्त मी ऑब्झर्व केलेलं आहे. पण तेच काय म्हणतात त्याला सगळीकडेच असणार जिथे जिथे भातशेती केली जाते. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो अमेय दादा. हा बोल ना. त्या फ्रॉगचं नाव काय, जसं ड्रायलिफ सारखा दिसतो, खूप कॅमोफ्लेज्ड आणि कशासारखा? ड्रायलिफ. कोणता? म्हणजे असं फ्रॉग मी असं म्हणजे फोटो बघितला, मला आठवत नाहीये. फ्रॉग आहे तो खूप कॅमोफ्लेज आहे आणि ड्रायलिफ सारखं दिसतो. आपण ड्रायलिफ मध्ये असं पाणी टाकतो बघा कसा कलर होतो, आणि सिमिलर ड्रायलिफ सारखंच दिसतो. हे खूप वेगळं आहे. त्या फ्रॉगचंच नाव हे बघ आता साऊथ सदर्न इंडियामध्ये ना बरेच फ्रॉग्स तुम्हाला असे विचित्र मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल एक तू सर्च कर, लायकेन बुश फ्रॉग नावाचा एक फ्रॉग आहे जो अतिशय पानांसारखा वगैरे असतो, ज्याला तुम्ही डिफरन्शिएट करणं फार कठीण असतं. सो जो म्हणजे असे बरेच फ्रॉग ऍक्च्युली आहेत जे केमोफ्लेज असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केमोफ्लेज बिहेवियर हा अतिशय इम्पॉर्टंट बिहेवियर फ्रॉग्सच्या आयुष्यातला आहे. सो कोणत्याही फ्रॉगचा केमोफ्लेज हा अतिशय इम्पॉर्टंट असतो त्याच्यासाठी. अजून काय करायचं श्रीरंग? आम्ही खूप भारी झालं. फील्डवर कधी नेतोयस?
फील्डवर बघ आता काय कोरोनामुळे काय म्हणतात त्याला आपण सगळेच घरात अडकलोय. हायबरनेशन कोरोना संपलं की जाऊयात. नक्कीच जाऊया. आम्ही एक शेवटचे 2-3 प्रश्न उरलेत. एक शेवटचा मुग्धाने विचारलेला प्रश्न आहे तो घे आणि विश्वेशदादाचे 2 प्रश्न उरले आहेत. हा सांग ना जरा प्लीज. आहेत बघ स्क्रीनवर आहेत. तू जे टाकलंय ते हाऊ डू दे मेक रिबेट साऊंड म्हणजे ओके कॅन त्याचं उत्तर दिलं ना आपण. विश्वेश दादा तू सॅटिस्फाय नाही का? हायबरनेशन कॅन हायबरनेशन बी अ सर्वायवल स्ट्रॅटेजी फॉर फ्रॉग इफ यू कॅन सर्वाइव्ह विथ मिनिमम रिसोर्सेस 5 वेंचर. याचं उत्तर आपण मगाशी बघितलं ना की हायबरनेशन आहे त्यांच्या सर्वायवल स्ट्रॅटेजीसाठीच डिझाईन केलेली किंवा डेव्हलप झालेली त्यांच्यातली गोष्ट आहे. कारण की त्यांना रिसोर्सेसची कमी येणार आहे, पाण्याची कमी येणार आहे. सो त्याच्यामुळे ते हायबरनेशन करतात जेणेकरून ते काय म्हणतात त्याला जिवंत राहू शकतील आणि सर्व्हाइव्ह करू शकतील. आणि तशाच प्रकारे त्यांचे हार्टबीट्स जे असतात ते कंट्रोल कमी करतात. हा बोल रे बोल. याच रिलेटेड एक प्रश्न आहे. जेव्हा हायबरनेशन एंड होतं, हायबरनेशनचा काळ जेव्हा संपायला येतो तर नक्की म्हणजे त्याचा पर्टिक्युलर वेळी एका पर्टिक्युलर काही दिवसांनी उठायचंय किंवा हायबरनेशन मधून बाहेर यायचंय असं त्यांच्या जेनेटिकली ते ट्रेन आहेत की एक्सटर्नल स्टिम्युलायला ते रिस्पॉन्ड करतात. की समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर मातीमध्ये एखादा फ्रॉग हायबरनेट करतो आणि पुढच्या पावसाळ्यात तो बाहेर यायला पाहिजे. मे बी मॉइश्चर किंवा पाण्यामुळे त्याला कळत असेल असं आपण जर गृहीत धरलं तर समजा त्या मातीत त्या जागेवर आपल्याकडून पाणी सांडलं तर तो तिथून बाहेर येण्याची किंवा हायबरनेशन मधून बाहेर येण्याची काही शक्यता आहे का? नक्की कसं मेकॅनिझम आहे हायबरनेशन सोडण्यासाठी? ओके, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फ्रॉक्सचं जे लाईफ सायकल आहे, म्हणजे लाईफ सायकल म्हणण्यापेक्षा टाइम स्पॅन आहे, लाईफ स्पॅन आहे, तो अजूनपर्यंत आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर तसं बघायला गेलं तर कठीण आहे. कारण आपल्याला हेच माहित नाही की तो इंडिव्हिज्युअल परत आपल्याला दिसणार आहे की नाही. पण तरी आपण म्हणू शकतो की त्यांच्यात काही इनेट बिहेवियर्स असतात जेणेकरून काय म्हणतात त्याला की ते उठू शकतात. आणि फॉर आपलं पण असतं ना की आता रात्री झोपलं की आपल्याला सकाळी आपोआप जाग येतेच. तसंच त्यांचं असतं की आजूबाजूला अख्खच काय म्हणतात त्याला त्यांना काय म्हणतात एन्व्हायरमेंट त्यांना फेवरेबल कंडिशन्स निर्माण होऊ लागल्या तर तू एकदा जे पाणी टाकणार आहेस ते काही टाइम मध्ये म्हणजे काही वेळेमध्ये ते सुकून जाणार आहे किंवा झिरपून जाणार आहे. पण तोच जर का पाऊस जेव्हा येतो तेव्हा ती माती सतत ओली राहते एका टाइम स्पॅन म्हणजे एका बऱ्याच वेळेसाठी. सो हे सुद्धा मॅटर करू शकतं. पण बऱ्याचदा आपल्याला दिसतं की पाऊस येणार असेल त्याच्या आधी सुद्धा फ्रॉग्स ऍक्टिव्ह होतात. सो काय म्हणतात त्याला त्याचं उत्तर देणं म्हणजे मला तरी म्हणजे कठीण वाटतंय. कारण की आपल्याला लाईफ स्पॅन ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टींकडे अभ्यास करणं शक्य होईल. पण आत्तासाठी इनेट बिहेवियर नक्कीच त्यांच्यामध्ये असतात जेणेकरून पुढच्या ह्याला, कारण की तुम्ही बघत असाल एका स्पॉटला तोच फ्रॉग कायम दिसतो. सो कंपल्सरी नाही की तोच इंडिव्हिज्युअल आहे. सो त्यांचे इनेट बिहेवियर्स जे पॅरेंटल आलेले असतात सो असू शकतं ते. ओके, मग असं होऊ शकतं का की एखादा पर्टिक्युलर सीझन समजा एखादा एक सीझन आहे पावसाळ्याचा, पावसाळा आलाच नाही किंवा उशिरा आला खूप म्हणजे अगदी सप्टेंबर वगैरेला काही पडला पाऊस, दुष्काळच आहे, तर त्या ह्याच्यात जर इनर बिहेवियर असेल तर त्या ह्याच्यात पावसाळ्याच्याही आधी म्हणजे पाऊस पडलेला नसताना देखील फ्रॉग्स बाहेर यायची काही शक्यता असते किंवा असं काही ऑब्झर्व केलं गेलं? बेसिकली दुष्काळाची जी स्थिती असते त्याच्यामध्ये म्हणजे ड्राय एरिया झालेला असतो. फ्रॉग्सना जर का तुम्ही ड्राय ठेवलं तर ते मरून जातील. त्यामुळे ते जर का खूप ताणलं गेलं म्हणजे थोडंसं ताणलं गेलं, समजा जूनचा पाऊस जुलै ऑगस्ट मध्ये येतोय, जुलैच मी तर म्हणेन येतोय तर ते ठीक आहे. पण तो पाऊस जर का सप्टेंबर पर्यंत ताणला गेला तर त्यांच्याकडे एवढं स्टोअर केलेलं अन्न सुद्धा नाहीये की ते 3 महिने सर्व्हाइव्ह करतील. बाकीच्या गोष्टीत आपण हेच ठेवू पण त्यांच्याकडे तेवढा एनर्जी सोर्सच नाही एनर्जीचा की ते सर्व्हाइव्ह करतील. मग असं होऊ शकतं की ते एनर्जी काय म्हणतात एनर्जी गेनिंग साठी बाहेर येऊ शकतात. पण परत त्याच्यावर म्हणजे रिसर्च ह्याच्यात झालाच नाहीये. सो आपण सांगणं कठीण आहे. ओके, चालेल, थँक्यू.
फ्रॉग्स जे आहेत जे मी म्हटल्याप्रमाणे मेजर फ्रॉग्स हे नॉक्टर्नल आहेत, पण आता मगाशी आपण जो डान्सिंग फ्रॉग बघितला तो दिवसा ऍक्टिव्ह असतो, कारण की सरळ आहे, त्याला डान्स करायचा आहे. तो रात्री त्यांनी जर का डान्स केला तर कोणाला दिसणारच नाही तो. सो तो डायर्नल फ्रॉग आहे, दिवसा ऍक्टिव्ह असलेला फ्रॉग तो आहे. सो दिवसा आता तुम्हाला कोणता फ्रॉग बघायचा आहे ह्याच्यानुसार तुम्ही जेव्हा फिरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला गोष्टी कळायला लागतात की अरे मी गेलो, मला 5 फ्रॉग दिसले, ह्याच्यातले 5 मधले 4 दिवसा दिसले. बरं दिवसा ते ऍक्टिव्हिटी करतायत का, म्हणजे कॉलिंग करतायत का? सो त्याच्यावरनं ते डायर्नल आहेत की नॉक्टर्नल आहेत या गोष्टी कळतात. काही फ्रॉग्स हे डायर्नल आहेत, काही फ्रॉग्स नॉक्टर्नल आहेत. प्लस काही फ्रॉग्स हे हॅबिटेट नुसार सुद्धा चेंज होतात. काही गोष्टी हॅबिटेट नुसार सुद्धा चेंज होतात. फॉर एक्झाम्पल आपल्या इकडे जे बुश फ्रॉग्स आहेत ते दिवसा कॉलिंग देणार नाहीत, कारण आजूबाजूला एवढा गजबजाट आहे, सतत वाहनांचा आवाज आहे शहरात. पण ते जंगल साईडला तुम्ही गेलात तर तुम्हाला एक काय म्हणतात संध्याकाळी वगैरे सुद्धा, म्हणजे बराच उजेड असताना सुद्धा सॉरी बराच उजेड असताना सुद्धा तुम्हाला कॉलिंग ऐकू येऊ शकतं. सो अशा प्रकारे त्यांचं काय म्हणतात त्याला बिहेवियर त्यांनी आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट नुसार चेंज करून घेतलेलं आहे. आर वी एबल टू अंडरस्टँड स्पीशीज अकॉर्डिंग टू दॅट? हो, आपण त्यांच्या टॅडपोल नुसार स्पीशीज आयडेंटिफाय करू शकतो. आता काही काही फ्रॉग्स म्हणजे असतात, फॉर एक्झाम्पल आपण 2 टॅडपोल्स आता बघितले. एक बघितला मलबार ग्लायडिंग फ्रॉगचा आणि दुसरा बघितला ऑर्नेट नेरमाउथचा. सो मलबार ग्लायडिंग फ्रॉगचा तुम्ही बघत असाल तर अतिशय चांगले रंग आहेत त्याच्यावर, म्हणजे काय म्हणतात त्याला व्हायब्रंट आहे तो कलर, येल्लो कलर आहे, त्याच्यावर ब्लॅक स्ट्रिप्स आहेत. पण तेच जर का तुम्ही बघितलं तर काय म्हणतात त्या मायक्रोहायलो ऑर्नेट म्हणजे ऑर्नेट नेरोमाउथचा होता तो ट्रान्सपरंट होता. सो अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या कलर्स मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये फ्रॉगचे टॅडपोल्स जे असतात ते आपल्याला दिसतात, ज्याच्यावरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. एक थोडं फिरलं आपण, थोडा फ्रॉग्स आपण बघायला सुरुवात केली की आपल्याला सुद्धा कळून येईल अरे हा टॅडपोल या फ्रॉगला सारखा दिसतोय, किंवा त्यामुळे आपण करू शकतो डिफरन्शिएट. अजून प्रश्न आहेत कोणाला? आय थिंक प्रश्न झाले, प्रश्न मोस्टली झाले. आय थिंक हितेशला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, तर तुझं फिनिश झालं काही आणखी सांगायचं? नक्की करू दे. ऍक्च्युली अमेय, मुग्धाचा एक प्रश्न आलाय, तो आधी कर मग मी बोलतो. एक सेकंड. इफ दे गेट हर्ट हाऊ डू दे हील? फ्रॉग्स हील नाही करू शकत. ते जर का हर्ट झाले तर बेसिकली फ्रॉग्स हर्ट जेव्हा फ्रॉग्स हर्ट होतात तेव्हा त्यांना लाईफ रिस्कच असते त्या फ्रॉगसाठी ती, कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या मित्रांनी हे सुद्धा बघितलंय की जिथे ते हर्ट झालेत तिकडे लार्वे सुद्धा येऊन फीड करतात, म्हणजे जिवंत फ्रॉगवर जो लार्वा फीड करतोय, म्हणजे लार्वा एखाद्या फ्रॉग मधलं न्यूट्रिशन घेतोय. सो ते हील करणं त्यांना कठीणच पडतं. एखाद्या फ्रॉगला जर का खूपच मेजर जखम झाली सो त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला मरण लवकरच त्याचा निश्चित आहे असं आपण म्हणू शकतो. बोल रे हितेश दादा. हा ओके, जस्ट वॉन्टेड टू शेअर वन एक्सपिरियन्स की मी जेव्हा पॉइझनस फ्रॉग्स बघितले होते, ऍक्च्युली मी झू मध्ये बघितले होते वेन आय वॉज इन मिशिगन. तेव्हा तेवढा मी तुमच्यासारखा एवढा एक्सपर्ट नाही आहे, सो आय डोंट रिमेंबर ऑल द नेम्स. आय ओनली रिमेंबर वन नेम इज गोल्डन पॉइझनस फ्रॉग और डार्ट फ्रॉग, समथिंग लाईक दॅट. बेसिकली आय थिंक इट्स फ्रॉम कोलंबियाच्या रेन फॉरेस्ट मध्ये मिळतो, आणि त्याचा जो म्हणजे ही क्रिएट्स पॉइझन इन हिज ग्लँड्स, जे त्याच्या डोळ्याच्या मागच्या साईडला ग्लँड्स असतात तिकडे पॉइझन. इफ यू लुक ॲट दोज फ्रॉग्स दे आर लाईक लिटरली, म्हणजे आपल्या इकडचे जे 1 रुपयाचा कॉइन असेल ना एवढे मोठे असतात फ्रॉग ते, बट दे आर सो पॉइझनस. आय थिंक इट्स वन ऑफ द मोस्ट पॉइझनस ॲनिमल इन द वर्ल्ड, की त्यांच्या जो एक थेंब असतो म्हणजे 1 मिलीमीटर जे त्यांचं पॉइझन आहे, इट कॅन किल 10 ह्युमन बिंग्स. सो दॅट काइंड ऑफ वेनॉमस फ्रॉग. आणि नॉर्मली ते फ्रॉग्स हे तू बघशील तर दे आर व्हेरी कलरफुल. यू कॅन सी देम इन ब्लू, रेड, येल्लो, ग्रीन, व्हेरी लाईक आपण त्यांना बघितलं की असं वाटतं की अरे केवढे छान फ्रॉग्स आहेत, पण त्यांना टच करायला गेलं असतं इट्स लाईक किलिंग बाईट फॉर यू. एक्झॅक्टली. नेचरमध्ये आपल्याला माहिती असेल जे काही व्हायब्रंट तुम्हाला दिसतंय तर आधी समजून जायचं की ते व्हायब्रंट कलर जो आहे तो वॉर्निंग सिग्नल आहे.
म्हणजे तू म्हणालास ते डार्क फ्रॉग जे आहेत ते मेनली कोस्टारिका साईडला दिसतात. जे अमेझॉनची जंगलं आहेत तिकडे किंवा कोस्टारिका वगैरे सारखी जी मॉइस्ट फॉरेस्ट आहेत तिकडे हे डार्क फ्रॉग्स दिसतात आणि ते भयंकर पॉइझनस सुद्धा असतात. म्हणजे फक्त वेनमस नाही नसतात, तर पॉइझनस सुद्धा असतात. म्हणजे ते जर का तुम्ही हातात घेतले तर तुम्हाला अतिशय हाताचे आजार होऊ शकतात, इचिंग होऊ शकते, तुमच्या बॉडीच्या स्किनला खूप त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी ऍक्च्युली ते फ्रॉग असतात. प्लस टोड्स जे असतात त्या टोड्सवर सुद्धा काही ग्लँड्स असतात, जेणेकरून जेव्हा म्हणजे प्रेडिटर टोडला खातो ते फुगवतात आणि त्यातनं ते पॉइझन सिक्रेट करतात आणि जे खूप कडू किंवा जे खूप घाणेरडा टेस्ट असतं, जेणेकरून प्रेडिटर तो सोडून देतो त्या टोडला. सो टोड्स मध्ये हे दिसतं आपल्याला खूप ऍक्च्युली commonly आपल्याला दिसतं. मी इंडियामध्ये काही टोड्सला ऑब्झर्व केलंय, त्यांच्या स्किन वरती डिफरंट काइंड ऑफ फंगस ग्रोथ. एनी आयडिया अबाउट दॅट? इट्स काइंड ऑफ फंगस. इट्स नॉट लाईक त्यांचे ग्लँड्स वगैरे नसतात. यू कॅन लिटरली सी इट्स अ फंगस. आय डिड नेव्हर ट्राय टू टच देम, कारण ते आय डोंट नो की पॉइझनस आहे की नाही, बट इट वॉज काइंड ऑफ फंगस ऑन इट. यू हॅव एनी एक्सपिरियन्स विथ दॅट? असू शकतं. आता आम्हाला असं मिळालंय की आम्हाला जे फ्रॉग एग असतात, तर फ्रॉग एग जे असतात ना, तर फ्रॉग एग्स आपल्या नॉर्मल म्हणजे जे पक्ष्यांची वगैरे अंडी असतात त्यांच्या एवढी स्ट्रॉंग नसतात. सो थोडं जरी लीक झालं तरी त्यातनं सगळं अल्ब्युमिन जो असतो ते बाहेर येतं. सो एकदा थोडं जरी ते बाहेर आलं तरी अख्ख्या एगला, त्या अख्ख्या क्लस्टरला फंगस लागलेली सुद्धा आम्ही बघितली आहे, जे खूप कॉमन आहे. नाही, मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट एग्स. आय एम टॉकिंग अबाउट अ लाईव्ह टोड, द फुल्ली नाही ग्रोन नाही टोड. मी फुल्ली ग्रोन टोड मध्ये हे बघितलं नाहीये, पण मी फंगस जे आहे ते एग्स मध्ये बघितले. नाही, एग्सचं नाही बोलतोय मी. आय एम टॉकिंग अबाउट फुल्ली ग्रोन नाही, टोड. नाही. टोडच्या अंगावरती फंगस असते असं म्हणजे मी बघितलेलं आहे. आय हॅव ऑब्झर्वड इट. म्हणजे ऍक्च्युली आमचं ऑब्झर्वेशन नाहीये, बट आमचा जो एक मित्र आहे समृद्ध पाटील, सो बेसिकली त्यांनी एकदा ऑब्झर्व केलेलं आणि असे फार रेअर ऑब्झर्वेशन्स आहेत की ज्यामध्ये फ्रॉग्स किंवा टोड्स जे असतात ना त्यांच्या बॉडीला हे जे फंगस आपण ज्याला म्हणतो, सो बेसिकली हे फंगस वगैरे हे लागतं मॉइस्ट किंवा फार वेट वातावरण असेल आजूबाजूला, तर त्यामुळे. तर हे ऑब्झर्वड आहे, पण हे खूप रेअर फिनॉमिना, म्हणजे हा असा इझिली आपल्याला मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. जेव्हा मी नांदेडला राहायचो आणि तेव्हा आमच्या ते भाताची शेती वगैरे म्हणजे काम करायचो, आम्ही भाताची शेती वगैरे लावायचो, तेव्हा मी तिकडे टोड्स बघितलेले ज्यांच्या अंगावरती फंगस असायची. ओके. नाही, इव्हन असं आपण म्हणू शकतो, म्हणजे हे आपण ठामपणे नाही म्हणू शकत, पण असा एक एक्सपिरियन्स किंवा ऑब्झर्वेशन वरनं असं म्हणू शकतो की ज्यावेळी फ्रॉग्स किंवा टोड्स जे असतात ते जेव्हा हायबरनेशनला जातात तर ते त्यांची एक मुवमेंट पूर्ण थांबवून ठेवतात, आणि जर कुठल्या तरी वेट किंवा मॉइस्ट एरियामध्ये जर हे हायबरनेशनला गेले तर चान्सेस आर की त्यावेळी त्यांना तिथे फंगस किंवा हे लागू शकतात. म्हणजे त्याचे ऑब्झर्वेशन आहेत, फक्त खूप कमी आहेत. जसं आता तुम्ही बघितलं तसं फार रेअर ऑब्झर्वेशन आहेत, बट हे होऊ शकतं, म्हणजे दिस इज पॉसिबल. ऍक्च्युली मी आता म्हणजे रिसेंटली जेव्हा मी मूव टू बालाजी गार्डन, मी तिथे खाली पण एकदा टोड बघितलेला. आय ऍक्च्युली टू द पिक्चर्स, पण आता मला आठवत नाही की माझे पिक्चर्स कुठे आहेत. इव्हन देन आय विल ट्राय टू फाइंड देम, अँड इफ आय हॅव इट आय विल शेअर इट ऑन द ग्रुप. येस शुअर. शुअर. तुम्हाला पण त्यातलेच तुम्ही मला ते क्लॅरिफाय करू शकाल? नक्की. हे जे तुम्ही सांगताय ना ते बिहेवियर ऍक्च्युली कॉमन आहे, म्हणजे होऊ शकतं, फंगस लागू शकते. आपल्याला सुद्धा फंगल इन्फेक्शन बरेचदा होतं किंवा फंगस लागते, तर फ्रॉग्सना तर नक्कीच लागू शकते. नाही, पण आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे आणि फ्रॉगचं जे टेम्परेचर आहे याच्यामध्ये भरपूर फरक आहे. नाही, फरक आहे. ऐका ना, आपलं बॉडी जी आहे ती फंगस साठी फार इट्स व्हेरी युजफुल. दॅट्स वाय आपल्याला बॅक्टेरिया आणि व्हायरसेस कडनं एवढं इन्फेक्शन पटकन होतं. आपलं 37 डिग्री सेल्सिअस आहे. फंगस जे लागतं ते बेसिकली हवेतल्या मॉइश्चरवर डिपेंड असतं. तुमच्या बॉडी टेम्परेचर. बिकॉज आय एम वर्किंग इन अ किचन, आम्हाला पण ही स्टडी आहे. फंगस आणि हे जे खाण्याच्या मध्ये रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आम्हाला पण ही स्टडी आहे. त्यामुळे मी त्या एक्सपिरियन्स वरनं बोलतोय. नाव आय एम नॉट शुअर अबाउट की बाकीची जी फंगस आहे. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट ह्युमन बॉडी आणि रिलेटेड. कारण आम्हाला किचन मध्ये काम करताना ती एक सेफ्टी सांभाळायला लागते, त्यामुळे आम्हाला ते स्टडी करणं फार इम्पॉर्टंट असतं. सो आय एम टॉकिंग अबाउट फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू ओनली. नाही, यू आर राईट. ते बरोबर आहे तुमचं. पण फ्रॉगचं कसं आहे, मी म्हटल्याप्रमाणे एक्सटर्नल टेम्परेचरनुसार इंटरनल टेम्परेचर फ्रॉगला बदलायला लागतं. सो त्याच्यामुळे येस. सो बेसिकली बाहेर जर का मॉइस्ट असेल आणि फंगसला जर का ग्रो करण्यासाठी काही वेगळं त्याच्या स्किनवर जर का काही न्यूट्रिशन मिळत असेल
सो फंगस लागू शकते त्याच्यावर. फंगस लार्वे सुद्धा लागताना बघितलेले आहेत. सो फंगस लार्वी म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे किडे आहेत ना, छोटे छोटे मॅगट्स. हा मी शेअर करतो फोटो ग्रुपवर. ओके चालेल. एका फ्रॉगला लागलेला. येस. ओके. येस वर्म सारखे दिसतात. येस. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? आवाज येतोय का? स्वानंद बोलतोय. हो येतोय काका. येतोय ना आवाज? अच्छा, मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण स्टाफ रेस्क्यू करतो, बरोबर आहे, कुठे असे आपल्या बिल्डिंग मध्ये म्हणावे, तर बरेच वेळा असं मी बघितलंय किंवा बिल्डिंग मध्ये फ्रॉग्स येतात किंवा कुठे रस्त्यावर तुम्हाला दिसतात, म्हणजे जे त्यांच्या हॅबिटेट पासून दूर आलेले असतात म्हणा किंवा असं काय. तर असं काही आहे का की आपण रेस्क्यू करून त्यांना कुठे सोडायचं किंवा पर्टिक्युलर काही जागा आहेत? कारण हा अनुभव मला बरेच वेळा आला की घरात बेडूक येतो पण आपल्याला कळत नाही की त्यांना नक्की कुठे सोडायचं. एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्या फ्रॉगला काय हॅबिटेट लागतो हे माहित असणं गरजेचं आहे. आता बरेचदा आमचे म्हणजे आम्ही टॅडपोल सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्युमन सेटलमेंटच्या फार जवळ होते, ते उचलून आम्ही जाऊन इकडे काय म्हणतात त्याला जंगली म्हणजे थोडंसं लांब जाऊन टाकलेले आहेत, जेणेकरून ते ग्रो व्हायला त्यांना खूप चांगलं काय म्हणतात त्याला एक मीडियम मिळेल. सो तुम्हाला जर का माहिती असेल की त्या फ्रॉगचा हॅबिटेट केवढा आहे, म्हणजे कोणता आहे, सो तुम्ही हे नक्कीच करू शकतात. पण कसं आहे, आपल्या इकडे फ्रॉग्सना कोणी महत्व एवढं देत नाही, म्हणजे खूप निग्लेक्ट करणारी म्हणजे लोक करणारी गोष्ट म्हणजे फ्रॉग आपल्याकडे मानलं जातं. बरोबर. सो बाहेर जर का आपण असं म्हटलं तर लोक असतील की फ्रॉगला रेस्क्यू करता, अरे काय तुम्ही आपल्या तसं पाहिजे तर टायगर सोडून बाकी कुठल्याच गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नाहीत रे. ते आहेच. बाकी काही आहेत का कोणाचे प्रश्न की आपण थांबायचं इकडे? सगळे क्वेश्चन्स तर झाले, आपण थांबू शकतो. ओके. हॅलो, आवाज येतोय का माझा? हा. सो बेसिकली आजचं आपलं हे प्रेझेंटेशन आता इथे थांबतंय. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद. आणि असंच आता उद्या संध्याकाळी 6 वाजता ज्याप्रमाणे आज आपण छोट्या जीवांकडे जाऊन फ्रॉग्स बद्दल थोडी माहिती घेतली, तर त्याप्रमाणेच उद्या संध्याकाळी 6 वाजता आपलं इन्सेक्ट्सवर प्रेझेंटेशन असणार आहे. आणि गायत्री ओक ही आमच्या न्यास मधलीच एक एक्सपर्ट आहे की जी बरेच वर्ष झाली बायोडायव्हर्सिटी मध्ये काम करते. सो तिचं हे उद्या प्रेझेंटेशन 6 वाजता असेल. आणि या संबंधित जी बाकी माहिती असेल ती आम्ही ग्रुपवर टाकूच. सो बेसिकली आता ग्रुपवर व्हिडिओज आम्ही पोस्ट केलेले आहेत की जे मगाशी प्ले व्हायला प्रॉब्लेम होत होता. सो तुम्ही ते बघा, एन्जॉय करा आणि उद्याच्या आपण वेबिनारला सगळ्या संध्याकाळी भेटूया. थँक्यू.